जानकी जीवन स्मरण जय जय राम. चित्त आणि अंतःकरण मध्ये काय ऍक्च्युली फरक आहे? म्हणजे आता सगळे म्हणतात चित्त शुद्ध पाहिजे किंवा अंतःकरण निर्मळ पाहिजे. सो व्हॉट एक्झॅक्टली चित्त किंवा अंतःकरण? जसा कांदा असतो ना, कांद्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्स असतात, पण तो कांदाच असतो. तसं हे जीवाची भानगड आहे. मन म्हणा, चित्त म्हणा, बुद्धी म्हणा, अंतःकरण म्हणा, हे सगळं त्या जीवामध्ये बांधलं गेलेलं आहे. या सगळ्यांनी मिळून जीव झालेला आहे. आपण जे अनुभवतो त्या अनुभवाच्या मार्फत काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर आत्ता तुम्ही माझं बोलणं ऐकताय, ते ऐकत असताना तुम्ही ते बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करताय बघा, बरोबर? हे समजून घेण्याचा प्रयत्न जो होतोय तो बुद्धीमध्ये होतोय. बुद्धीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे निश्चयात्मका बुद्धी, ही अशी बुद्धीची व्याख्या आहे. म्हणजे तुम्ही आत्ता विमाननगरवरून इथे आला तर तुम्ही निश्चय केला की इथे मला पोहोचायचं आहे. ते जे घडलं ते बुद्धीमध्ये घडलं. आपण विचार जो करतो, समजा निर्णय केलेला आहे तुम्ही की इथे यायचं, तर त्याबद्दलचा तुम्ही विचार कराल ना की कसं यायचं, आपल्या वाहनाने यायचं का मेट्रोने यायचं, मग आपल्याला उशीर होईल का न होईल, आता मिळते का नाही मेट्रो, किंवा आता रिक्षा मिळते का नाही. हे जे विचार आहेत हे सगळे मनामध्ये घडतात. म्हणजे मन आणि बुद्धी यातला फरक झाला. तिसरी गोष्ट आली अंतःकरणाची. तुमच्याकडं मी बघितल्यानंतर तुम्हाला एक ॲप्रिसिएशनचा फील येतोय बघा, की त्यांनी मला रेकग्नाइज केलं, अलग अलग त्यांनी मला ओळखलं, किंवा कुणी आपल्याला मान दिला तर आपल्याला बरं वाटतं, कुणी अपमान केला तर आपल्याला दुःख होतं. ह्या ज्या भावना आहेत त्या अंतःकरणामध्ये उमटतात. ती जागा अंतःकरणाची आहे. मन झालं, बुद्धी झाली, अंतःकरण झालं, आता राहिलं चित्त. आता हा जो विषय चाललेला आहे आत्ता तुम्ही ऐकताय, पण ह्या विषयाचं जर तुम्ही चिंतन केलं की काय म्हणाले ते, असं म्हणाले, मग असं म्हणाले, मग असं कसं असेल, अशा पद्धतीचं तुम्ही जर चिंतन केलं तर ते जिथं घडतं ते चित्त आहे. मग आता वेगवेगळ्या घटना घडतायत आपल्याच आतमध्ये हे समजावून सांगितलं गेलं, पण तसं बघितलं तर आपल्या आत काही 4-5 जण बसलेली नाही आहेत ना वेगळी वेगळी, की एक विचार करतोय, मग तो जो विचार करतोय तो निर्णय घेत नाही आहे, जो निर्णय घेतोय त्याला मान अपमान होत नाही आहे, अशी वेगवेगळी लोक तर आतमध्ये बसलेली नाही आहेत ना. मग हा जीवच आहे जो अंतःकरणानं कधी समोर येतो, कधी मनानं समोर येतो, कधी चित्तानं समोर येतो, कधी अहंकारानं समोर येतो. अहंकार म्हणजे काय? हे सर्व मी आहे. माझं मन म्हणजे मी आहे, माझं चित्त म्हणजे मी आहे, माझं अंतःकरण म्हणजे मी आहे, माझी बुद्धी म्हणजे मी आहे. हा जो एक भाव आहे आपला, या मन चित्त बुद्धीला धरून, त्याला अहंकार म्हणतात. आलं लक्षात? हा मीपणा आहे. जसं कालच सत्संगामध्ये आपल्या मनाचा जेव्हा विषय झाला एके ठिकाणी, की अशा पद्धतीने नामस्मरण घडलं नाही तर मन अस्वस्थ होतं, असं त्या काकू म्हणाल्या. म्हणलं कोण अस्वस्थ होतं? तुम्ही अस्वस्थ होत नाही, मन अस्वस्थ होतं. आपण म्हणजे मन नाही आहे, पण हे मन आपल्याला आपण जोडून घेतलेलं आहे. म्हणजे मनाला दुःख झालं किंवा मनाला क्लेश झाले किंवा मनाला काही त्रास झाला तर मला त्रास झाला आपण म्हणतो ना, प्रत्यक्षात झालाय मनाला, म्हणून आपण त्या मनापाशी आपला मी जोडून ठेवतो. हा जो आपला मी जोडलेला आहे याला अहंकार म्हणतात. तसंच देहाच्या बाबतीत पण आपण करतो. महाराज म्हणतात ना की तुझं डोकं दुखतंय, तू दुखत नाहीयेस, पण आपण बोलताना माझं डोकं दुखतंय असं म्हणतो, पण मानताना असं म्हणतो की मला त्रास आहे. त्रास आपल्याला असत नाही, शरीराला असतो. हे बोलायला खूप सोपं आहे, पण याच्या सेपरेशनमध्ये साधकांना गेल्याशिवाय ते कळू शकत नाही की आपण वेगळे आहोत देहापेक्षा. म्हणून साधनेची आवश्यकता आहे. एकमेकांना चिकटून असलेल्या गोष्टी आहेत. जसं एका सत्संगामध्ये आपण भांड्याला पडलेल्या डागांचं उदाहरण पाहिलं पहा. खूप डाग जर चिवट असेल भांड्याला पडलेला
तर आपण ते भांडं साबणात भिजवत ठेवतो, मग तो डाग सैल होतो. पण तुम्ही ते भांडं साबणात भिजवलेलं पहा कधीतरी. तो जो तेलाचा तवंग आहे किंवा तो जो डाग आहे तो भांड्यापासून विलग झालेला दिसतो आपल्याला. आलं की नाही लक्षात? तसं आपल्या बाबतीत हे घडून येतं की आपलं मन, चित्त, बुद्धी, आपलं अंतःकरण, आपला जो मीपणा आहे याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत याची स्पष्ट किंवा समर्थांच्या भाषेत रोकडी प्रचिती साधकाला येते. मग त्याला जास्त पटतं की आपण नाही आहे देह, आपण नाही आहे मन. जोपर्यंत हे पटत नाही तोपर्यंत ते तर्काने समजावं लागतं तुम्हाला की हे असं आहे म्हणून आपण मन नाही आहे, की असं आहे म्हणून आपण चित्त नाही आहे. पण साधनेमध्ये मनुष्य त्याच्या या सगळ्या जीवभावातनं, जीवभाव म्हणजे नेमकं काय गौड बंगाल आहे, ह्या सगळ्यांनी मिळूनच तर जीवभाव झालेला आहे ना. हे वेगळं काही नाहीच आहे, हाच जीवभाव आहे. मग यातून आपण जेव्हा अलग व्हायला लागतो, विलग व्हायला लागतो, वेगळे व्हायला लागतो, त्यावेळी आपण ती गोष्ट आपल्यापासून दूर पाहतो. जसं खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहावं तसं मनुष्य मग तो साधक मग पाहायला लागतो. अशा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग हा अपमान अंतःकरणात आपल्याला जाणवतो. मग हे चित्तामध्ये त्याच गोष्टींचं चिंतन होतं ज्या गोष्टी मनानं आत भरून घेतलेल्या असतात, दृश्याच्या मार्फत आत गेलेल्या असतात. लक्ष देऊन ऐकता ना तुम्ही? कारण तुमचा जोड प्रश्न असा आहे की आपण अंतःकरण शुद्ध झालंय का किंवा निर्मळ पाहिजे असं म्हणतो, चित्त शुद्ध असा शब्द वापरतो. ते नेमकं काय, त्या विषयाकडे आता हळूहळू पण येतोय. आता इथून तुम्ही गेला घरी तर हा सत्संग ऐकून तुम्ही गेला घरी, सिनेमा बघून घरी गेला नाही. म्हणजे वाटेत बघितला तर माहिती नाही मला, पण हा सत्संग ऐकून तुम्ही घरी गेला तर तुम्ही कशाचे विचार करणार? सत्संगातल्या गोष्टींचे, जर करायचे असतील तर. किंवा सत्संगातल्या गोष्टींचे आपण कायम करणारच नाही. ते विचार करता करता आपल्या कामाचे पण विचार आपल्याला येतील. ऑफिसमध्ये जे आपण केलं त्याचे पण विचार येतील, मध्येच घरचेही विचार येतील. म्हणजे आपलं मन आणि आपली इंद्रिय, हे मन पण इंद्रियच आहे आपलं. जसं हात, पाय, डोळे, कान, नाक ही आपली स्थूल इंद्रिय आहेत, तसं हे जे आपण बघितलं अंतःकरण पंचक, मन, चित्त, बुद्धी, अहंकार, अंतःकरण, हे सुद्धा आतली आपली इंद्रियच आहेत. म्हणून त्याला अंतःकरण म्हणतं. करण याचा अर्थ इंद्रिय, आत असलेली इंद्रिय म्हणजे अंतःकरण. त्यामुळं मन हे 11वं इंद्रियच मानलेलं आहे शास्त्राने. या प्रत्येक इंद्रियांमधून आपण विषयांचं ग्रहण करतो. जसं आता तुम्ही कानांनी ऐकताय, डोळ्यांनी मला पाहताय, किंवा तुम्हाला स्पर्श होतोय खाली घातलेल्या सतरंजीचा, हे काही मऊ आहे त्याचा, म्हणजे त्वचा आली, कान आले, डोळे आले, या इंद्रियांमधून आपण हा विषय आत घेतोय. म्हणजे खालच्या मऊ सतरंजीचा स्पर्श हा माझ्या त्वचेचा विषय झाला. म्हणजे त्वचेच्या सापेक्ष तो स्पर्श हे दृश्य आहे. आलं लक्षात? डोळ्याला दिसतंय म्हणजे डोळ्यांच्या सापेक्ष दिसणारी गोष्ट हे दृश्य आहे. आवाज, कानांच्या सापेक्ष आवाज, ध्वनी हे दृश्य आहे. तसंच विचार हे मनाच्या सापेक्ष दृश्य आहे. मनाचं दृश्य काय तर विचार. तसंच चित्ताचं दृश्य काय तर चिंतन. आता आपण पूर्णपणे या इंद्रियांच्या मार्फत विषय ग्रहण करत असल्यामुळं त्याच बाबतीतलं चिंतन आपण करतो आणि म्हणून या सर्व गोष्टी अशुद्ध होत जातात. आलं लक्षात? म्हणजे नवीन, आता हे घर तसं नवीन आहे, आपण बसलोय तिथं, पण जेव्हा माणसं राहायला येत नाहीत तेव्हा घरातनं बऱ्याच ड्रेन पाईप्स काढलेले असतात. एका पाईपमधनं सिंकचं पाणी जातं, एका पाईपमधनं बाथरूमचं पाणी जातं, एकातनं टॉयलेटचं जातं, बरोबर. पण जोपर्यंत तिथं कोणी राहत नाही आहे आणि मी सगळीकडं पाणी ओतलं तर ते स्वच्छ पाणीच येतं सगळ्या पाईपमधनं. माणूस राहायला लागला की मग घाण व्हायला लागते. मग रोजचा कचरा, बाथरूममधली घाण, सिंकमधली घाण, त्या त्या ठिकाणची घाण त्या त्या पाईपमधनं बाहेर येते. लक्षात आलं? म्हणजे तत्वतः अंतःकरण अशुद्ध असायला काही कारण नाही, नसलं पाहिजे. चित्तही अशुद्ध नसलं पाहिजे, मनही अशुद्ध नसलं पाहिजे. म्हणून तर भगवंत म्हणतात की इंद्रिया माझे आकारावे, मन ते मीची जाणावे. हे शुद्ध मन आहे. भगवंत म्हणतात मन ही माझी विभूती आहे.
पण आपलं तसं नाही. म्हणजे तत्वदृष्ट्या पाहता मनामध्ये अशुद्धी असायचं काही कारण नाही, नसायला पाहिजे. चित्तात नसायला पाहिजे, अंतःकरणात नसायला पाहिजे, बुद्धीत नसायला पाहिजे. अहंकारात पण अशुद्धी म्हणजे हे सगळं मी आहे असा भाव नसून अंतःकरण व्यापक झालं पाहिजे, म्हणजे विश्वात्मक झालं पाहिजे. अहंकार जो आहे तो विश्वात्मक पाहिजे. पण हे सगळं असं असत नाही. याचा अर्थ घाण करणारं कोणीतरी आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर. म्हणून पाईपलाईन ज्या गेलेल्या आहेत बाहेर, ह्या सगळ्या घाण झालेल्या आहेत. मग तो घाण जो आहे तो जीव आहे, तो आपला जीवभाव आहे की हे सगळं मी आहे असा जो आपला भाव आहे, त्या भावामुळं या सगळ्या गोष्टी मलिन झालेल्या आहेत. लक्षात येते का? आता आणखीन खोलात जाऊन विचार केला तर असा एक प्रश्न येतो की हा जीवभाव कुठून आला, घाण कसं काय झालं ते. हा अद्वैतातला प्रश्न आहे. जसं मागच्या एका सत्संगात एकांनी विचारलं की ब्रह्मापाशी काहीच नाही आहे तर ब्रह्मापाशी मग वृत्ती कशी काय आली, मग जीव झालाच कसा जर मी आत्माच आहे तर. असे हे खोलातले प्रश्न जातात, ज्याचं समाधान जोपर्यंत आपण आत्मरूप होत नाही, ब्रह्मरूप होत नाही, तोपर्यंत होत नाही त्याचं समाधान. कारण या विषयातले प्रश्न जीवभाव काढतच राहतो, मग उत्तरानं समाधान झालं नाही असं म्हणतं. तुम्ही जे म्हणताय ते वाटतंय बरोबर, पण अजून कळलं नाही की मग अहंकार कसा काय आला ब्रह्मापाशी, जीवभाव कसा काय आला. पण आता आपल्याला परिणाम तर स्पष्ट दिसतोय ना की आपलं मन शुद्ध नाही आहे, आपलं चित्त शुद्ध नाही आहे, अंतःकरण शुद्ध नाही आहे. म्हणजे पाईपमधनं येणारी घाण तर दिसते आपल्याला. मग आता तो मनुष्य तिथे राहतोय घरामध्ये, जीव नावाचा, जो घाण करतोय ह्या सगळ्या गोष्टी, हे तरी ठरलेलं आहे की तो तिथे येऊन बसलेला आहे. मग जर तो तिथं आहे तर त्याला आधी घालवणं हे पहिलं काम आहे. जसं त्या सत्संगात सांगितलं की जर आपण बुडतोय तर पाण्यात मी येईनच कसा असा तर्क बुडणाऱ्यानं काढला तर तो मरून जाणार, बुडून जाणार. बुडणारा जो आहे, गटांगळ्या जो खाणारा आहे, त्यानं पहिला हा विचार करायला पाहिजे की मी कसा पाण्याबाहेर येईन, पाण्याबाहेर मी कसा येईन हा विचार करून तो पाण्याबाहेर जर आला तर त्याला कळू शकेल की पाण्यात तो कसा गेला होता, किंवा तो त्या स्थितीतच नसेल पुन्हा पाण्यात जाण्याचा. म्हणजे जो ब्रह्म झाला तो परत जीवभावावरती येत नाही. असो, त्या खोलातल्या विषयात आपण नकळत शिरलो, पण स्पर्श आवश्यक होता तिथं जायचा. तर हा जीव आहे ज्याच्यामुळं, हा जीवभाव आहे ज्याच्यामुळं या अंतःकरणामध्ये, या चित्तामध्ये, या मनामध्ये, या बुद्धीमध्ये मलिनता आलेली आहे. मग चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय, अंतःकरण निर्मळ करायचं म्हणजे काय, किंवा मन स्वच्छ करायचं, मन पण शुद्ध करायचं, मन पण काय करायचं, निर्मळ करायचं. म्हणजे काय, म्हणजेच जीवभाव हलवायचा. ह्याच्या काही वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेस नाही आहेत. मन निर्मळ करायला सकाळी 6 ते 9 अभ्यास केला, चित्त निर्मळ करायला, शुद्ध करायला दुपारी 12 ते 3 अभ्यास केला, असं नाही आहे. ते एकाच ठिकाणी आहे, जीवभावाच्या ठिकाणी. म्हणून जीव जेव्हा शुद्ध व्हायला लागतो तेव्हा हे सर्व शुद्ध व्हायला लागतं. मग जीव शुद्ध कसा होणार हा पुढचा प्रश्न. जीवाचा जीवभाव जेव्हा जात राहील, जात जाईल, तसा तसा तो शुद्ध होत जाईल. जसं आपण आंघोळ करायला बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये गेल्यावर आंघोळ झाली असं होत नाही. डोक्यावर खांद्यावर पाणी घेऊन मग साबण लावून मग साबण काढून, म्हणजे एक प्रक्रिया आहे की स्वच्छ होत 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 स्वच्छ होतो. तसं बनत बनत बन जावे असं परमार्थात घडतं. जीव रूप टाकत 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 तो आत्मरूप होत 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 जातो. आळीस भ्रमराचा ध्यास, तेणे भ्रमरपणा येतीस, तैसा सोडून जीवपणास भोगी आनंद, असं संत कशासाठी म्हणतात. त्या आळीचाच भ्रमर होतो, पण भ्रमराच्या ध्यासामुळं आळीचा भ्रमर होतो, पण हळूहळू होतो. एका क्षणात आळीचा भ्रमर होत नाही. मग एकदा पूर्ण भ्रमर झाला की तुकाराम महाराजांचा अभंग आहे, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देहातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. तुकाराम महाराज, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. त्या आळीचा आळीभाव निघून गेला, आता तो भ्रमर झाला.
म्हणजे माझा जीवभाव निघून गेला, आता मी परमात्माच झालो. पण हे एकदम होत नाही. ही प्रक्रिया जी आहे हळूहळू होणारी, ही जसजशी होत जाते तसं तसं हे सगळं शुद्धच होत जातं. कारण जीवभावच राहत नाही ना. जीवभाव काढून घेतला गेला तिथनं की हे सगळं आपोआपच शुद्ध होत जातं. मग ह्या स्टेप वाईज होणाऱ्या घटना आहेत. मग आणखीन एक प्रश्न त्यातला, तुम्ही न विचारलेले त्या प्रश्नातलेच सूक्ष्म प्रश्न आहेत, ते आपण जाता जाता घेतोय. तुम्हाला चालेल ना? हो हो. ऍक्च्युली काही प्रश्न त्याच्यात तुम्हीच सांगताय मला की हा पुढचा प्रश्न आहे, तर माझ्या मनात ऑलरेडी म्हणजे येतो जेव्हा चिंतन होतंय. हां, मग हे बन जावे किंवा हळूहळू का जायचं जीवभावानं? मी काय म्हणतो, एकच इंजेक्शन द्या, पटकन बरं होऊ दे, असं का होत नाही? त्याचं कारण जीवभाव चिवट आहे म्हणून. हे एकमेव कारण आहे. हा जीवभावाचा संस्कार एकाच जन्मातला असता तर ताबडतोब गेला असता. हा अनंत जन्मांचा आहे. अक्षरशः करोडो जन्म झालेले आहेत आपले. आता कशावरून असं कृपया विचारू नका. हा विश्वासाचा भाग आहे, याचं वचन गीतेमध्ये आहे आणि आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या वचनाला मानतो. भगवान श्रीकृष्णांना आम्ही पुरावा मागायला जाणार नाही. ते म्हणतायत ना, तर तसं आहे. पण त्याचे पुरावे जीवनामध्ये सापडतात आपल्याला. पूर्वसंस्कारांनी मनुष्य वागतो. का वागतो? कुठून आले ते संस्कार? जसं आपण चाइल्ड ट्रॅजेडी बघितली, 4थ्या वर्षी 5व्या वर्षी का तो तबला वाजवतोय उस्तादासारखा? मग आता शास्त्रज्ञ म्हणतात कदाचित काहीतरी संस्कार असतील, कदाचित काहीतरी घटना घडल्या असतील, ज्या कॅरी झाल्या असतील, घेऊन आला असेल जीव. म्हणजे काय? अनंत जन्म आहेत, हेच तर शास्त्र सांगतंय ना. मग त्या प्रत्येक जन्मामध्ये मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, समर्थ म्हणतात त्याप्रमाणे असा अज्ञान भाव ठेवलेला आहे आपण. पण पुष्कळ जन्मांमध्ये त्या अज्ञान भावातून बाहेर येण्याचा प्रयत्नही आपण केला आहे, म्हणून आपण सत्संगात बसलोय. तो प्रयत्न कधीच न केलेली व्यक्ती अशा पद्धतीच्या कुठल्या सत्संगात न बसता विषयांमध्ये रमलेली दिसेल. आपण तो प्रयत्न केलाय म्हणून आपण इथं त्याची उत्तरं शोधतोय. साधनेचे प्रयत्न करतोय म्हणून प्रश्न विचारतोय की नक्की काय असेल, काय होत असेल. खूप दिवसांची साठलेली देहबुद्धी असल्यामुळे ही, म्हणजेच तो जीवभाव असल्यामुळं तो जायला सुद्धा थोडा वेळ लागतो. तरीसुद्धा खूप मोठी शक्ती पाठीशी आहे सद्गुरूंची, तरीसुद्धा त्याला वेळ लागतो. म्हणजे तो किती चिवट असेल पहा. तो आता 2 गोष्टींवर अवलंबून आहे. ताबडतोब जाणं, आणखीन एक त्यातला कसा जाणार. मग त्यात ताबडतोब, त्यातल्या त्यात पटकन कसा जाणार, तर त्याला 2 मार्ग आहेत. दोन्हीही एकत्रितपणे ते चालावे लागतात मार्ग. एक म्हणजे साधनेचे कसून प्रयत्न आणि दुसरी गुरुकृपा. साधनेचे प्रयत्न असतील तर गुरुकृपेची प्रचिती येते. गुरुकृपा असतेच. गुरुकृपा माझ्यावर कधी होईल महाराज असं महाराजांना कदापि म्हणू नये. त्यांची कृपा अखंड आहे, असतेच. तुम्ही साधना केली नाही तरी असते, केली तरी असतेच असते, किंवा तुम्ही काहीही नाही केलं तरी कृपा असते. इतके दयाळू ते आहेत. फक्त त्या कृपेची जाणीव, त्या कृपेचा आपल्या जीवभावाला उपयोग होत नाही जर साधन केलं नाही तर. जसं पडणाऱ्या पावसाचा शेतकऱ्याला उपयोग होणार नाही जर त्यानं जमीन कसली नसेल तर. एकानं कसली, एकानं पाडून ठेवली तर कसलेली ज्यांना आहे जमीन त्याचं पीक येणार भरघोस. पावसाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? आमच्यावर महाराजांची कृपा नाही असं कदापि म्हणू नये. आपण कुठंतरी कसत नाही आहे याचा विचार करावा आपण. म्हणजे जितक्या कष्टानं आपण कसू जमीन, जितक्या निष्ठेनं, जितक्या नेमानं, जितक्या तळमळीनं, भक्तीनं, प्रेमानं आपलं नाम घेऊ, आपण नामाची बैठक करू, ध्यानाची बैठक करू, जी काही सद्गुरुपदिष्ट साधना मिळाली आहे ती आपण जितक्या तळमळीने करू तितक्या लवकर हा जीवभाव निष्ठत जाईल. कृपा मग पाठीशी आहेच. एक किंवा 2 का होईना पॅन्डल सायकलचं मारावं लागेल ना. वारा आहे पाठीशी, पण एक तरी तू मार. पाठीशी वारा आहे. काहीच नाही म्हणून असं जर पडून राहिला मनुष्य तर मग तोही पडला, सायकलही पडली, वारं वाहत गेलं त्याच्यावर, काही तो पुढं गेला नाही. असं करू नये. निष्ठेनं आपलं प्रेमानं साधन जपून ठेवावं. बाकीच्या दिवसभरातल्या गोष्टी घडतात आणि घडून निघून जातात. परिणाम थोडा काळ राहतो, तोही करून घेतला आपण तर,
अन्यथा त्या घटनेबरोबर परिणामही निघून जातो. एखादा ढग येतो पहा आता आणि निघून जातो. येण्याच्या आधी तिथं ढग नव्हता, पण गेल्यानंतरही तिथं ढग नव्हता. हे आपलं मन आहे जे आपल्याला ढगामध्ये गुंतवतो की ढग असा होता मग तसा होता. तसं आपल्या दिवसभरातल्या घडलेल्या घटना एका प्रवाहामध्ये वाहत असतात. तो प्रवाह गेला की त्या घटना निघून जातात. आपण आपल्या साधनेपाशी स्थिर राहिलो की त्या घटनांचा प्रभाव होत नाही. मग जर जीवभाव घट्ट असेल, हा अभ्यास जर नसेल जीवभाव घालवण्याचा, तर त्या प्रत्येक घटना म्हणजे काय आहेत नेमक्या? घटना म्हणजे दृश्यच आहेत. एकतर मनाच्या मार्फत आत शिरतायत, नाहीतर डोळे कान नाक यांच्या मार्फत आत शिरतायत. अन्य कुठला मार्ग आहे आत शिरायला आपली बाह्य इंद्रिय आणि आंतर इंद्रिय सोडल्यास? म्हणजे या इंद्रियांच्या सापेक्षच घटना घडत आहेत. म्हणजे जर माझा जीवभाव घट्ट असेल तर त्या प्रत्येक घडणाऱ्या घटनांमधून माझ्यामध्ये मलिनता येणार आणि म्हणून अशुद्ध होणार चित्त, अंतःकरण, मग मन, मग अहंकार आणखीन घट्ट होत जाणार. पण इकडचा जीवभाव सैल होईल तसं सापेक्षताच बदलली, गोष्टींचा परिणाम व्हायचं बंद झालं की त्या बाजूला बरोबर मन निर्मळ होत जाणार, अंतःकरण निर्मळ, चित्त शुद्ध होत जाणार, असं होणार. म्हणून जर ज्याचं चित्त शुद्धतेकडे चाललेलं आहे त्याला ट्रॅफिकमध्ये कुणीतरी अचानक आडवं आलं किंवा सिग्नल कुणीतरी मोडला, कशी तरीच गाडी आडवी घातली तर त्याचा परिणाम होणार नाही इतका जितका ज्याचं चित्त अस्थिर आहे त्याच्यावरती परिणाम होईल. एकदम संतापाचा पारा वर जाईल. लोक मारामाऱ्या पण करतात रस्त्यात. बरोबर आहे, घडलेली घटना चूक असते किंवा जे नियमात आहे त्याप्रमाणे असत नाही. पण त्याबद्दल आपण किती प्रतिक्रिया देतो, आपण किती अस्वस्थ होतो, किती त्याचं चिंतन करतो, हे आपल्या चित्ताच्या शुद्धाशुद्धतेवरतीच ठरतं. आणि ही गोष्ट सूक्ष्म प्रत्येक बाबतीत जीवनात लागू पडते. मग बायकोनी चहा करताना जरा चूक केली तरी नवरा चिडेल, पण जो आतून नामामध्ये राहिलेला आहे तो चहा मिळालेला आहे महाराजांच्या कृपेने म्हणून पिऊन जाईल. असे हे फरक पडत जातात आणि मग चित्त शुद्ध होतं. भगवंताच्या नामानं सगळं होतं. पण ते कसं होतं त्याचा थोडासा विस्तार केला, बाकी काही नाही. मला विचारायचं होतं की म्हणजे आपल्या याच्या आधीच्या सत्संगामध्ये असं हे केलं होतं की महाराजांचं म्हणजे प्रत्येक जे साधक असतात त्यांना सगुण रूपात गुरु असणं एक त्या साधनेला बळ मिळतं. तर सगुण रूपातच महाराजांना आपण शोधणं अनुग्रह घेतल्यानंतर, का महाराजांच्या अखंड अनुसंधानात राहिल्यानंतर महाराज कधी कुणाच्याही रूपाने संकेत देतात किंवा मनातले जे विचार आहेत, जसं की मी आत्ता येताना माझ्या मनात जे प्रश्न होते ते 3 प्रश्नांची उत्तरं त्याच उदाहरणांनी तुम्ही सांगितले. हो, तर म्हणजे अगदी उदाहरणासहित तुम्ही सांगितले. तर याची प्रचिती वेळोवेळी महाराज घडवून देतात. पण मग जर ही प्रचिती येते त्यांच्या अनुसंधानात राहिल्यानंतर अगदी पदोपदी ते आहेत आपल्याबरोबर, तर मग सगुण रूपात परत त्यांना शोधलं पाहिजे का? हा प्रश्न खूप जणांना आहे आणि या विषयावरती मागच्या सत्संगात पण थोडासा विषय झालेला आहे, काही सत्संगात पण झालेला आहे. यात काही शंका नाही की आपण उपासना मार्गावरती आहोत. खरं सांगू का, आपल्याला भगवंत हवा आहे, म्हणजे नेमकं काय हवं आहे हे नीट आपल्याला माहीत नाही आहे. आपणच भगवंत आहोत हे आपल्याला माहीत नाही आहे. आपण देव बाहेर शोधतो, स्थानांमध्ये, तीर्थांमध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये देव शोधायला जातो. सद्गुरू पहिल्यांदा आपला हा भ्रम दूर करतात आणि सांगतात की तू बाहेर देव बघ, त्याची उपासना जरूर कर, सगुणोपासना, पण तू स्वतः देव आहेस, हा त्यांचा मुख्य उपदेश आहे. तत्त्वम असि हे महावाक्य आहे. आता हे लक्षात ठेवायचं, आत्ता हे सांगितलेलं. पण आपल्याला जितका आत्मस्वरूपाची ओढ आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं आत्मस्वरूपाला आपली ओढ आहे. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, आपल्याला रामराया जितका हवा आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला आपण हवे आहोत, कारण आपणच ते आहोत.
रामचंद्रांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आणि आपलं स्वरूप यामध्ये तिळमात्र भेद नाही. इतकं स्वच्छ आहे परमार्थ ज्ञान. त्यामुळं त्याची ओढ जेवढी आपल्याला आहे तेवढी त्याच्यापेक्षा जास्त ओढ त्याला आपली आहे. त्यामुळे आपण त्या मार्गावरती गेलो की त्या परमात्म सत्तेकडनं आपल्याला संकेतही मिळतात आणि मार्गदर्शनही मिळतं. ही गोष्ट खरी आहे. अनेकांच्या बाबतीत मार्गदर्शन मिळतं. लाखो लोक आहेत जे स्वामी समर्थांना गुरु मानतात, अक्कलकोट किंवा आपले गजानन महाराजांना गुरु मानतात, गोंदवलेकर महाराजांना, समर्थ रामदासांना गुरु मानतात. आणि ती गुरुतत्वाची शक्ती, गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे. गुरु हे तत्वरूप असल्यामुळं तुमची श्रद्धा जिथे आहे तिथल्या गोष्टीला माध्यम करून तत्व आपल्याला मदत करतं. आलं लक्षात? त्यामुळं असे संकेत येणं किंवा असं मार्गदर्शन मिळणं अशा गोष्टी या मार्गाच्या प्रवासामध्ये घडतात. मग सगुण म्हणजे देहामध्ये असलेल्या सद्गुरूंची आवश्यकता आहे का, असं जर मला मार्गदर्शन मिळत असेल तर त्याची आवश्यकता मला आहे का, हा जो प्रश्न आहे तो परमात्म प्राप्तीच्या तातडीशी निगडीत आहे. असं पहा, आपण समजा पुण्याहून मुंबईला चाललोय तर आपण चालतही जाऊ शकतो, विमानानंही जाऊ शकतो. मला जर विमानानं जायचं असेल तर मला विमान लागतं, विमानात बसावं लागतं, तर विमान प्रवास घडतो. चालत गेलो तरी मला वाटेत लोणावळा खंडाळा लागणार आहे, म्हणजे काय, खुणा लागणार आहेत. आणि विमानानं गेलो तरी खाली लोणावळा आणि खंडाळा लागणार आहे, म्हणजे काय, खुणा लागणार आहेत. पण विमानानं आपण ताबडतोब आत्मस्वरूपामध्ये म्हणजेच ताबडतोब आपण मुंबईमध्ये पोहोचू. इथे तो फरक आहे, हा मुख्य फरक झाला. दुसरा फरक असा की सद्गुरू हे तत्व इतकं महान आहे की भगवान शंकरांपासून सगळ्यांनी तिथं आपलं मस्तक टेकवलेलं आहे. अख्खी गुरुगीता शंकरांनी सद्गुरूंचं महात्म्य सांगण्यासाठी सांगितली आहे. म्हणजे त्यांना काहीतरी विशेष महत्त्व आहे हे निश्चित झालं. हा दुसरा भाग झाला. मग त्यांना असं का महत्त्व आहे, कारण ब्रह्म जे आहे ते काही करत नाही. आत्मा जो आहे तो काहीही करत नाही, निश्चळ आहे, अभेद स्थितीमध्ये आहे. ब्रह्म कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. मग निर्गुण निराकार ब्रह्मरूपामध्ये एखाद्या जीवानं जायचं कसं, जर ब्रह्म काहीच करणार नसेल तर? सद्गुरू हे एकमेव तत्व असं आहे जे ब्रह्मरूप असून ब्रह्मरूप करण्यासाठी मदत करतं. ब्रह्म सुद्धा ते करत नाही, म्हणून ब्रह्मापेक्षाही सद्गुरू मोठे आहेत असं संतांनी सांगितलेलं आहे. कारण ब्रह्म काही न करण्याच्या अवस्थेमध्ये, आत्मस्वरूप काही न करण्याच्या अवस्थेमध्ये. म्हणजे तुम्ही 25व्या मजल्यावरती आहे, मला तुमच्याकडे यायचं आहे, पण ना जिने आहेत, ना लिफ्ट आहे, ना तुम्ही वरनं शिडी टाकताय, मग मी यायचं कसं? तर सद्गुरू हे तत्व असं आहे जे तिथनं शिडी टाकतं, तुम्हाला शिडीवरनं खेचून घेतं आणि त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप करून टाकतं. इतकंच नव्हे, त्यांच्यासारखंच करून टाकतं. आपणासारिखे करीती तत्काळ. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, त्यामुळं सद्गुरूंना सूर्याची उपमा देता येत नाही, कारण सूर्य कधीतरी निघून जाईल, नष्ट होईल. त्याला जळाची, सागराची, विश्वाची, आकाशाची, कशाची उपमा देता येत नाही. त्याला परिसाचीही उपमा देता येत नाही, कारण परीस लोखंडाला स्पर्श केला तर लोखंडाचं सोनं करतो. म्हणजे दृष्टांत वजा दाखलाय हा. पण लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं परीस होत नाही. सद्गुरू सत्शिष्याला सद्गुरूच करतात. हे सद्गुरूंचं जे अलौकिकत्व आहे त्यासाठी सद्गुरू लागतात. मग ही शिडी कुठली जी वर्ण टाकली ती? ब्रह्म जर काही करत नाही, जर ते निश्चल आहे, आलं लक्षात, त्याच्यामध्ये कुठली वृत्ती नाही, तर यानं माझ्यापाशी यावं ही सुद्धा वृत्ती ब्रह्मापाशी नाही. मग ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन अशी कुठली गोष्ट आहे जी शिष्यापर्यंत येते आणि परत ब्रह्मापर्यंत घेऊन जाते? तर तो सुषुम्नेचा मार्ग आहे. आणि त्या सुषुम्नेच्या मार्गाची किल्ली सद्गुरूंकडे आहे, जे कालच्या निरूपणात आलेलं आहे. ही सुषुम्नेची शिडी आहे, ज्या शिडीनंच जीव वरती जाऊ शकतो. आणि ती किल्ली सद्गुरूंच्या हातात असल्यामुळं ती सुषुम्ना उघडावी लागते.
जसं माझं कितीही प्रेम आहे काकांवरती, काकांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, पण दरवाजा उघडला नाही, काका तर निष्क्रिय आहेत, काही करणार नाहीत, दरवाजाही उघडणार नाहीत, मग माझ्याकडे एकच पर्याय आहे, माझ्याकडे मास्टरकी पाहिजे किंवा दुसरी किल्ली पाहिजे ज्यानं दरवाजा उघडेल. काकांनी जरी उघडला नाही आतनं तरी मी दरवाजा उघडू शकेन अशी किल्ली पाहिजे. तो अनुग्रह आहे ती किल्ली म्हणजे. आणि ती किल्ली देण्यासाठी देहातला सद्गुरू लागतो, कारण ही आपण देहात असताना केली जाणारी प्रक्रिया आहे. आपण देहात आहे ना, आपण कुठं देह सोडलाय, आपण देहामध्ये आहे, म्हणून समोरच्या देहातल्या व्यक्तीकडनं ती किल्ली दिली जाते. तो सुषुम्नेचा मार्ग उघडला जातो. मग तो नाममंत्राची दीक्षा देऊन उघडला जाईल किंवा स्पर्शातून शक्तिपात करून उघडला जाईल. नेत्रातूनही शक्तिपात करता येतो, कर्णद्वारे शक्तिपात होतो. जेव्हा नाम दिलं जातं तेव्हा शक्तिपातच होतो. संकल्प दीक्षा दिली जाते तेव्हा ती शक्तिपाताचीच असते. हे सगळे मार्ग आहेत तो मार्ग उघडण्याचे सुषुम्नेचा. आणि मग तिथे सदैव सद्गुरू अशासाठी लागतो कारण आपण देहामध्ये आहोत. आणि तो केला नाही तर आपला परमार्थ प्रवास थांबत नाही, सुरू राहतो. आपल्याला सूचिन्हही मिळतात, आपल्याला मार्गदर्शनही मिळतं. पण तो जर मिळाला सद्गुरू तर आपण सद्गुरूंच्या गाडीत जाऊन बसतो. आता त्यांच्या गाडीत जाऊन बसल्यानंतर मग त्यांना फिकीर आहे आपल्याला कसं न्यायचं आणि आपल्यामध्ये काय दोष आहेत. फक्त त्यांनी दिलेली साधना करणं एवढं एक कर्तव्य राहतं. मग कुणी इथे आणखीन एक प्रश्न असा काढेल की मग आम्ही सद्गुरूंना देहात केलेलं नाही आहे पण त्यांना केलंच आहे की मग त्यांच्या गाडीत आम्ही आहोतच की. पण आपला देह आडवा आलेला आहे. जसं आपण गोंदवल्याला, ऐका की, जसं आपण गोंदवल्याला गेलो, खूप प्रेम आहे आपलं महाराजांवरती, पण आपण कायमस्वरूपी तिथं राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण आपल्याला देह आहे. मग देह आहे म्हणल्यानंतर त्या दृष्टीनं कर्म आहेत, देहधर्म आहेत. त्या देहधर्मांसाठी नाहीतर कर्मांसाठी तरी समाधी समोरून उठून जावं लागतं आपल्याला. आणि समाधीवर जरी डोकं ठेवलं तरी महाराज सगुण निर्गुण याच्या पलीकडं असल्यामुळं, नामरूप असल्यामुळं खरा महाराजांचा स्पर्श होतच नाही देहाला. ते नामात आहेत. अशी गंमत होत असल्यामुळं जेव्हा आपण देहात आहोत, देहाच्या कचाट्यात सापडलेले आहोत, त्यावेळी देहरूपीच सद्गुरू आपल्याला येतात. पण ते निमित्तानं देहामध्ये आलेले असतात. ते तत्वरूपच असतात मूलतः. म्हणजे तुकामाई जरी देहानं दिसत असले तरी ते देहामध्ये असत नाहीत, ते देहापलीकडील स्थितीमध्ये असतात. इथे अत्यंत एक सूक्ष्म प्रश्न असा आहे दडलेला की जर ते देहात नाही आहेत तर मग ते देहात दिसतात कसे? आणि हा प्रश्न शिष्यानं विचारलाय समर्थांना दासबोधामध्ये. तर समर्थांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, जोपर्यंत तू स्वतः देहातीत होणार नाहीस तोपर्यंत ते देहात नसून देहात असतात कसे हे तुला कळणार नाही. देहातीतालाच देहातीताचं, विदेहालाच विदेह स्थिती कळते असं समर्थ म्हणतात. म्हणून आपल्याला जसं हे बोलणं ऐकू येतंय, आपल्याला तहान लागते, आपल्याला भूक लागते, हे जोपर्यंत घडतंय तोपर्यंत सगुणाची पूजा करावी असं महाराजांचं वाक्य आहे. पहा, जोपर्यंत तुम्हाला या जाणीवा आहेत तोपर्यंत तुम्ही सगुण भजा असं महाराज म्हणतात. तसंच या जाणीवा जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो देहातील सद्गुरूंची योजना करून समोर येतो. तसं या देहाच्या जाणीवा जोपर्यंत आहेत तोपर्यंत देहातील सद्गुरू आपल्याला निमित्त म्हणून लागतात. आणि ते सद्गुरू आपल्याला देहापलीकडे जाण्याचीच विद्या देतात गुरुपदिष्ट साधनेनं. मग एकदा तो देहभावाच्या विलग व्हायला लागला की देहातील सद्गुरूंचं मग प्रयोजन राहत नाही. जेव्हा महाराज पूर्ण झाले आणि ब्रह्मचैतन्य होऊन घरी परत आले तेव्हा त्यांनी दर पौर्णिमेला तुकामाईंचं दर्शन घेतलेलं नाही आहे जाऊन. आलं का लक्षात? का गेले दर रविवारी एसटी करून येळेगावला? नाही गेलेले ते, कारण काम झालं त्यांचं. सद्गुरूंसारखंच त्यांना करून टाकलं. पण मग सगुण रूपातल्या सद्गुरूंपर्यंत पोहोचायचं कसं? त्याचा पण म्हणजे देहातीत झाल्याशिवाय ते मिळणार नाहीत. आणि नाही, देहातीत झाल्याशिवाय नाही मिळणार असं नाही आहे. आपण देहात असतानाच ते मिळतात. देहातीत झाल्यानंतर प्रयोजन राहत नाही ना. आपण देहावर आहोत तेव्हाच सद्गुरूंचं प्रयोजन आहे. मग त्याचा काही मार्ग असेल? त्याचा मार्ग निश्चित आहे आणि मिळावेत. हो, तो मार्ग सांगितलाय काही सत्संगांमध्ये. 16 जूनचा जो सत्संग झाला पहा,
त्या सत्संगामध्ये सांगितलेलं आहे की आपण सद्गुरूंचा शोध जरूर करावा, पण तो करण्याची वृत्ती जर आपल्यात येत नसेल, आहे तसे आपण समाधानी असू, तसं समाधानी राहून नामामध्ये राहावं. पण ती जर तळमळ आतमध्ये असेल तर ती तळमळ वाढवण्याचा अभ्यास करावा. मग भगवंताला प्रार्थना करावी की मला सद्गुरूंची गाठ पडू दे, मला योग्य गुरु भेटू दे, मला अनुग्रह घ्यायची इच्छा आहे, अशी प्रार्थना करावी. आज समाजामध्ये सद्गुरू आहेत देहानं वर्तन करणारे, पण ते आहेत हे आपल्याला माहीत असूनही आपली डोळेझाक होत असते. आपल्याला दिसत असूनही आपण न दिसल्यासारखं करत असतो, किंवा आपल्या मनात विकल्प असतात, हे खरे असतील का, हे सद्गुरू कशावरनं सद्गुरू आहेत. एक ना हजार अनेक शंका असतात. शंका आपण तेव्हा घेतो जेव्हा आपल्याला खरी तहान किंवा भूक नसते. हाच तर विषय झाला 16 तारखेच्या सत्संगामध्ये. जेव्हा मला कडकडून भूक लागलेली आहे तेव्हा मी फार चिकित्सा करायला जात नाही समोरच्या अन्नाची, खाऊन टाकतो मी अन्न, कारण भूक लागली आहे, आग पडलेली आहे पोटामध्ये. तसंच तहानेच्या बाबतीत आहे. गार गरम फार शुद्ध आहे का नाही हेही बघायला आपण जाणार नाही. जर तहान लागली तर, म्हणजे तितक्या पराकोटीची तहान लागली तर जगण्यासाठी मनुष्य पाणी पिलच. तसं आजही खरोखरचे सद्गुरू देहामध्ये आहेत, म्हणजे जे अनुग्रह देऊ शकतात, दीक्षा देऊ शकतात, पण त्यांच्या ठिकाणी आपला श्रद्धाभाव पाहिजे, भक्ती पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. समर्थ म्हणतात, ऐक सच्शिष्याचे लक्षण, सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, या नाव सच्शिष्य. मग तुम्ही गोंदवलेकर महाराजांना गुरु माना, नाहीतर एखाद्या देहातल्या गुरु करण्याच्या मागे जा. विश्वासच जर तुमचा नसेल तर गोंदवलेकर महाराजही काही करू शकत नाहीत आणि देहातला गुरुही काही करू शकत नाही. विश्वासच नाही महाराजांवरती तर तो काय साधना करणार. म्हणजे आपला विश्वास, आपला भाव, आपली भक्ती ही वाढवण्याचा अभ्यास आपण करावा. या शंकांच्या मागे आपला अहंकार असतो, आपल्या शिक्षणाचा, आपल्या वयाचा, आपल्याला माहीत असलेल्या माहितीचा, आपल्या ज्ञानाचा, म्हणजे पुस्तकी ज्ञान असेल किंवा ऐकीव ज्ञान असेल, त्या ज्ञानाचा अभिमान असतो. त्या अभिमानांमधनं शंका येतात, घेतल्या जातात महापुरुषाबद्दल, महात्म्याबद्दल. कुणी म्हणेल की आत्ताचा काळ किती घाण आहे, पूर्वी संत होऊन गेले. अहो, पूर्वीचा काळही घाणच होता. काळ हा सर्व काळ घाणच आहे. सत्ययुगातही घाणच होता. रामचंद्रांसारखे रामचंद्र त्यांची बायको पळवली, आपल्या कोणाची बायको पळवली आहे का कोणी? बरं, आपण म्हणू आपण सामान्य लोक आहे, मोठ्या माणसाची तरी बायको पळवल्याचा दाखला आहे का? जशी रामचंद्रांची पळवलेली तशी. मग त्या बायकोच्या पायात युद्ध झाल्याचा दाखला, ते घडलं ना खरं स्वतः रामचंद्र असताना. म्हणजे काळ हा खराब आणि चांगलं याचं मिश्रण सदैव राहिलेलं आहे. ही जी 4 युग आहेत, खरं म्हणजे कलियुग किंवा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ही सगळी आपल्या आतच आहेत. सत्ययुग आपल्या आतच आहे. अखंड नामात जो गेला तो सत्ययुगात गेला, आणि जो नामाला विन्मुख झाला तो कलियुगातच राहिला. आलं का लक्षात? त्यामुळं भोंदूगिरी, फसवेगिरी ही सगळी महाराजांच्या काळातही होती, समर्थांच्या काळातही होती आणि आजही आहे. गोंदवलेकर महाराजांसारखे महाराज इतके अलौकिक असून, एवढं मोठं कार्य असून, एवढी लोक त्यांच्या पाया पडत असूनही महाराजांवर शंका घेणारे, महाराजांची परीक्षा घेणारे, महाराजांची निंदा करणारे लोक होतेच की. तसंच आत्ताच्या संतांच्या बाबतीत पण आहे. त्यांची निंदा करणारे लोक आहेत, त्यांच्यावर शंका घेणारे लोक आहेत. म्हणजे हे काळामध्ये सर्व काळात राहणारच आहे. आपली निष्ठा आहे का महाराजांबद्दल, हा विचार जसा त्या काळातल्या लोकांनी केला आणि त्यांनी महाराजांना सोडलं नाही, तसं आपण आपल्या सद्गुरूंना सोडू नये. म्हणजे देहातील सद्गुरूंचा विषय चाललाय बरं का, पण तो तिथं आवश्यक असतो परमार्थ मार्गावरती प्रगती करण्यासाठी. पण म्हणून तिथंच गाडी अडून राहायला पाहिजे असं काही नाही. याचा अर्थ असा नाही की मला देहातला सद्गुरू नसेल तर माझा परमार्थ निरर्थक आहे, असा अर्थ मुळीच नाही. सद्गुरू तत्व असल्यामुळं ते पाठीशी राहतच राहतं, आपल्या साधनेला कृपारूपानं आशीर्वाद देतच राहतं. आता विचारा, मध्ये एक विचारणार होता तुम्ही शंका, तेच होतं. ती शंका घेतलीच का? बरोबर. खूप तर्क करू नये.
आपण कधी कधी तर्क थोडा न करता अति करायला जातो, मग तर्काचेच इमले रचतो. मग असं कसं, कशाला सिद्ध हे पाहिजे, आम्ही करतोच आहे की, अमुक जणांना अनुभव आला, तमुक जणांना अनुभव आला, हे तर्काचे इमले रचू नयेत. आपण आपल्या नामामध्ये राहावं. मागच्या सत्संगातही सांगितलंय की तशी जर गरज असेल तर ती योजना महाराजांच्याकडनं घडून येते. आज इथे बसलेल्या 1-2 जणांना सोडल्यास कुणाशीही विशेष परिचय नाही, पण आज अत्यंत प्रेमानं आणि आपुलकीनं सत्संग होतोय की नाही, म्हणजे काळजी घेतली जाते की नाही महाराजांकडनं, घेतली जाते. आपण फक्त निशंक होऊन नामामध्ये राहावं. अक्कलकोट स्वामींचा जो मंत्र आहे, निशंक हो निर्भय हो मनारे, तारक मंत्र आहे, पहिला शब्दच निशंक आहे स्वामींच्या मंत्रातला. निशंक नसेल तर काहीच करता येत नाही परमार्थात. त्यामुळे निशंकपणे आपल्या साधनेत राहावं, अगदी दृढ. ती निशंकता यावी असेल तर ती दृढ व्हावी म्हणून सत्संग आहे. सत्संगाच्या माध्यमानं शंका वाढवू नयेत, उलटा उपाय झाला मग असं करायला जाऊ नये. रामनाम दृढ धरा म्हणतात, म्हणजे राम नामच आपल्याला मार्गदर्शन करतच राहतं सारखं. हो, साधक अशा अवस्थेमध्ये येतो की सगळं नामच करतंय असं त्याला जाणवायला लागतं, असं त्याच्या प्रचितीला येतं. पण ही प्रचिती थोडीशी वरची आहे, वरच्या स्तरातली आहे. म्हणून महाराज आपल्याला सांगतात की रामनाम दृढ धरा. कारण स्वभावानं आत्ता आपण विषयामध्ये आहे, त्यामुळं नामाची कृती करावी लागते. नामाची कृती मुरली की नाम हा स्वभाव होतो आणि मग महात्मा विषयाची कृती करतो. आलं का लक्षात? आत्ता आपला स्वभाव हा विषय आहे, म्हणजे स्वभावानं आपण विषयात जातो. वैषयिक चिंतन असेल किंवा देहसंबंधी चिंतन असेल, कुटुंब संबंधी चिंतन असेल, याच्यात आज आपण स्वभावानंच शिरतो. हा आपला स्वभाव आहे, नाम आपला स्वभाव नाही आहे. म्हणून आपण नाम घ्यायला लागलो की वैषयिक चिंतन समोर उभं राहतं. नामाचा अभ्यास वाढला की सद्गुरु कृपेनं नंतर नाम हा स्वभाव होतो आणि मग विषयामध्ये पण नामाचं चिंतन टिकतं. असं जेव्हा होतं त्यावेळी नामच सगळं करते असं प्रचितीला येतं साधकाच्या. म्हणून ही अवस्था वरची आहे. महाराज कृती हा शब्द घेऊन एक सुंदर वाक्य सांगतात की आज आपलं स्मरण ही कृती आहे, विस्मरण ही वृत्ती आहे. ह्याच्या उलट व्हायला पाहिजे. स्मरण ही वृत्ती व्हायला पाहिजे. स्मरण ही वृत्ती झाली की विस्मरण ही कृती राहते. मग म्हणजे विषयात येणं, विस्मरण होणं म्हणजे विषयात येणं, विषयात येणं हे मग कृती होऊन जातं. मग शरीराला भूक आहे म्हणून तो अन्न खायला जाईल, अन्नाच्या चिंतनामध्ये नाही राहणार. आलं का लक्षात? चिंतनात तो राहील नामाच्या, स्वभाव त्याचा नाम असेल. याच अनुषंगानं की वासनांचा परिणाम आपला हा जन्म आहे असं समजा म्हटलंय लोकांनी, की वासना. लोकांनी नाही, नाथ महाराजांनीच म्हटलंय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. हा, मग आता नामानं वासना क्षीण होतात का? हो, प्रश्न. समजा मला रोज श्रीखंड खावंसं वाटत असेल आणि मला डायबिटीस पण असेल, पण मला काहीच करता येत नाही, मला खायचंच आहे, पण मी जर का नाम घेतलं तर माझी खाण्याची वासना हळूहळू कमी होत जाईल का? असा एक दिवस येईल का की तिथे मी रोज नाही खाणार? नामानं वासना जाते याचा अर्थ असा नाहीये बरं का. हे थोडंसं समजावून सांगतो मी. आपल्याला जी हाव आहे किंवा आपल्याला जी वासना आहे ती आत असलेल्या आपल्या अहंकारातनं प्रदीप्त झालेली आहे, बाहेर प्रगट झालेली आहे. त्या इतक्या जवळच्या गोष्टी आहेत की वासनेमुळं अहंकार आहे आणि अहंकारामुळं वासना आहे. इतकं जवळ ते आहे. आणि हा अहंकार आपल्या देहाला चिकटलेला आहे. या देहबुद्धीपासून विलग करतं नाम. म्हणजे मी हा देह आहे, मी हे मन आहे, मी हे चित्त आहे, हा जो विषय मगाशी पाहिला, ही जी गाठ मारली गेलेली आहे माझी म्हणजे माझ्या भावाची, माझ्या अस्तित्वाची गाठ माझ्या मीपणानं बांधली गेलेली आहे. ही गाठ सैल करतं नाम. म्हणजे मला जर श्रीखंड खाण्याची हाव असेल, खूप गोड आवडत असेल, मी एक माळ रामनामाची केली तर माझं गोड आवडणं कमी होत नाही, हे सांगायचं आहे.
असं राम नाम घेतल्यानंतर माझं गोड आवडणं कमी झालं आहे किंवा माझी हाव कमी झाली आहे असं होत नाही. ते रामनामाचा अभ्यास केल्यानंतर देहबुद्धीतनं आपण विलग होतो. देहबुद्धीतनं विलग झाल्यानंतर मीच कमकुवत पडला तर माझी आवड कशी राहील तिथे मजबूत. माझी आवड कमकुवत पडली, मग आवड कमकुवत पडली की वासना कमकुवत पडलीच ना त्याबद्दलची. श्रीखंडाप्रती हाव का आहे? कारण श्रीखंडाची वासना मजबूत आहे. कारण श्रीखंड ज्याला आवडतं त्याला मी माझेपणानं मजबूत बांधून ठेवलेलं आहे. ते ज्यानं बांधून ठेवलंय ती गाठ नाम सैल करतं. मग श्रीखंड श्रीखंडाच्या ठिकाणी राहतं, ते बदलत नाही. भूक भुकेच्या ठिकाणी राहते, आवड ही आवडीच्या ठिकाणी राहते. श्रीखंड आवडेल मला, पण मी या सगळ्यापासून वेगळा झाल्यामुळे मला त्या आवडीचा परिणाम होत नाही, त्या वासनेचा परिणाम होत नाही. मग श्रीखंडाच्या वासानं पाणी सुटत नाही तोंडाला. तो आतच तृप्त झाल्यामुळं प्रयोजनच राहत नाही तोंडाला पाणी सुटायचं. ह्याला म्हणायचं वासनाक्षय होणं. म्हणजे आसक्ती कमी होणं. हो, आपोआप आसक्ती कमी होत जाते. हे सगळं आसक्ती म्हणा किंवा हे सगळे दोष म्हणा, हे सगळे त्या देहभावापाशीच चिकटलेले आहेत. तो देहभाव जसा सैल होईल तसे सगळे बरोबर अलग होतात, बरोबर वेगळे होतात. हे कशासाठी करायचं? छान मिटक्या मारत श्रीखंड खातो की असं वाटणं हा रजोगुण आहे. हा रजोगुण आहे. कारण असं का वाटतं? कारण हा देहभाव सुटल्यानंतर जे आपलं स्वरूप आहे तिथं काय आनंद आहे याची कल्पना नसते. म्हणून कित्येक पटीनं जास्त जर आनंद आपल्याला मिळाला तर आपण विषयातला आनंद भोगणार नाही. तो आनंद साधकाला आत मिळत जातो. सुखाच्या पाऊटी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. साधनेमध्ये दर दिवशी दर क्षणी तो आनंद तो मिळवत जातो आणि मग खरा स्वार्थ साधला जातो. म्हणजे मला खरी गोडी आहे त्याची हे कळायला लागतं. आणि मग क्षुद्र आनंद, क्षुद्र सुख आपोआपच गौण ठरतं, आपोआपच त्याची प्रायोरिटी खाली जाते. पण नामाचं प्रोग्रेस पण होत नाही आणि आपण बाह्य ह्यानं ती वासना आपण दमन करायचा प्रयत्न करतो. मग ॲट द एंड शेवटी काय की परत ती वासना नामानं प्रोग्रेस होत नाही. म्हणजे परत विचारा प्रश्न. जेवढं नामस्मरण व्हायला पाहिजे किंवा जेवढं नाम हात मोरायला पाहिजे त्याचा इफेक्ट त्या गाठीवरती व्हायला पाहिजे तेवढा तर होऊ शकत नाही. का नाही होणार? नाही म्हणजे नॉर्मल परिस्थिती अशी आहे की नाही 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 एका नामानं सुद्धा परिणाम होतो, पण ते नाम भावपूर्ण पाहिजे, भक्तिपूर्ण पाहिजे, प्रामाणिकपणे घेतलं गेलं पाहिजे. ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मेकॅनिकल, तसं नाम नाही पाहिजे. मागच्या एका सत्संगात विषय आला, मला तो कर्मी फिरे जिव्हा फिरे मुखमाई, मन तो दाही दिस फिरे हे तो सुमिरन नाही. म्हणजे माळ हातात गरगर 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 फिरती आहे, पण माणूस टी व्ही बघतोय, मोबाईलमध्ये काहीतरी स्क्रोल करतोय. आलं का लक्षात? दुसरं स्मरण चाललंय चित्तामध्ये आणि सवय आहे म्हणून मणी फक्त मागं खेचले जात आहेत. राम 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 असं करतोय तो. हे स्मरण नाही आहे म्हणतात संत. असा जप आपण जर करत असू तर परिणाम होणारच नाही. 50-50 वर्ष केला तरी होणार नाही. बरोबर. आणि त्याच जोडीला आपण हे पण म्हणतो की नाही मला श्रीखंड खायचं नाही कारण का मला नाही खायचं, मला वासना माझी आता हे ह्याच्यावर कंट्रोल. हे आपल्यातले संघर्ष आहेत. हे परिणाम खरा होण्यासाठी खरं साधन करायला पाहिजे प्रामाणिकतेनं, तर परिणाम होईल. मग कोणी असाही प्रश्न काढेल की कसं पण नाम घ्या तरी तुम्ही नाम घ्या असं महाराज का सांगतात? अहो कसं पण ये पण तू शाळेला ये असं आपण एखाद्या हूड विद्यार्थ्याला म्हणतो. तू ये बाबा एकदाचा शाळेत, कसं का होईना पण तू ये, समोर बस तरी निदान. असं ते महाराजांचं वाक्य आहे की तुम्ही कसंही असा फक्त राम म्हणा असं आहे. पण नाम जसं महाराजांना अपेक्षित आहे ते महाराजांनीच नंतर सांगितलेलं आहे की वृत्ती आवरून घ्या, श्रद्धेनं घ्या, भक्तीनं घ्या, हे महाराजांनीच सांगितले ना. मग हेच तर अभ्यास आपण आत्ता बघितली की ते असं कसं पण घेऊ नये. महाराजांच्या सगुण दर्शनामध्ये म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सत्कारताना भावना अगदी उत्कट असतात की रडायला येतं म्हणजे की महाराज तुम्ही दर्शन खात नाही हे, पण ती अस्वस्थता वाढत नाही. म्हणजे 5 मिनिट 10 मिनिट टिकतं ते. नंतर मग तो आवेश उसरला की परत मग हे जसं महाराज म्हणतात की बाबा बेलसरे मला आठवत नाही की तुमचा श्वास बुधवाराला हवा. म्हणजे असं की ज्यावेळेस आपण पाण्यात बोलतोय आणि अगदी श्वास जायची वेळ आली
तेव्हाच भगवंताचं दर्शन होतं. मग आपली अवस्था अशी होणार कशी होईल, त्या अवस्थेला आपण पोचू कसं, की जेणेकरून इतकी अस्वस्थता वाढेल की महाराज समोर येतील, त्यांचं दर्शन होईल. म्हणजे ही ऑनेस्ट फिलिंग आहे माझी, की असं वाटतं, खरंच वाटतं की महाराजांनी एकदा तरी देहात दर्शन. त्यांना थोडक्यात म्हणायचे की अष्टसात्विक भाव जे येतात ते टिकून राहत नाहीत असं त्यांना म्हणायचं. ते असं त्यांना एक प्रश्न कळला. भाव आणि भावना याच्यात थोडा अंतर आहे बरं का. आणि अष्टसात्विक भाव आणि आपला भावुकपणा याच्यामध्ये खूप फरक आहे. तो पण समजून घेऊया आपण. भावना किंवा आपला भाविकपणा हा खरं म्हणजे आपल्या मीशीत चिकटलेला आहे. पण जिथं मी सैल होतो तिथं अष्टसात्विक भाव उदयाला येतात. त्यामुळं आपल्याला असं तळमळीनं वाटतं की महाराज कधी भेटणार. आपल्याला खूप रडू येतं, आवेश येतो की महाराजांनी समोर यावं आणि तो आवेश ओसरतो. आलं लक्षात. आपला मी घट्ट असल्यामुळं तो आवेश ओसरतो. परत आपण प्रपंचामध्ये खेचले जातो. म्हणजे आपण प्रत्यक्षतः तिथे करणार नाही काही खेच, कृती अशी करायला जाणार नाही, पण आंतरिक वृत्ती अशा आहेत की तिकडे आपोआप धावायला लागतात. काही ना तर काहीतरी कामाचं आठवतं किंवा घरातलं आठवतं आणि मग तो भाव विरून जातो. म्हणून आपण जे काम करतोय किंवा जिथं अडकलेलो आहे तिथं महाराजांना घेऊन नामामध्ये राहावं. म्हणजे तो भाव वाढायला मदत होते, मी सैल व्हायला मदत होते आणि नंतर अष्टसात्विक भाव उदय पावतात. अष्टसात्विक भाव ही साधनेतील उच्च अवस्था आहे बरं का. सर्वसामान्यपणे आपल्याला जे रडू येतं महाराजांच्या आठवणीनं ते अष्टसात्विक भावात येत नाही, म्हणजे मोडत नाही ते अष्टसात्विक भावामध्ये. अष्टसात्विक भाव ही अवस्था आल्यानंतर साधक बरेच तास त्या अवस्थेमध्ये राहतो आणि त्या अवस्थेमध्ये जो साधक जातो त्याची आसक्ती पुष्कळ अंशी कमी झालेली असते. म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी तो आसक्त जीवन जगतोय असं दिसणार नाही. पण जे आपल्याला भावुकपणे जे रडू येतं महाराजांच्या बाबतीत ते क्षणिक येतं, थोड्या काळासाठी येतं. आणि जर आपण बघितलं, हे समजा रडू आपल्याला सकाळी आलं तर प्रसंगी दुपारी आपण कुणावर तरी आरडाओरडा पण करत असतो, चिडत पण असतो, संध्याकाळी डिस्टर्ब झालेलो असतो, रात्रीच्या वेळी कामवासनेच्या आहारी गेलेलो असतो. पण सकाळी आपल्याला महाराजांच्या आठवणीनं भरून आलंय, असं वाटलंय की कधी महाराज समोर येतील. त्यामुळे ते जे वाटलेलं आहे सकाळी ते भावनिक आहे, अष्टसात्विक भावाचं नाही. अष्टसात्विक भावामध्ये सात्विक नावाचा शब्द आहे आणि त्याच्यामध्ये सत्व नावाचा शब्द आहे. ज्यावेळी तमोगुण आणि रजोगुण पूर्णपणे नष्ट होऊन केवळ शुद्ध सत्व राहतो, शुद्ध सत्व हा गुण राहतो साधकामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव उदय पावतात आतून. आणि मग तो अशा पद्धतीचे प्रमाद करत नाही. सकाळी भरून आले महाराजांमुळं आणि दुपारी वासनेच्या आहारी गेलाय, क्रोधाच्या आहारी गेलाय, असं त्याचं होत नाही. त्यामुळे त्या भावुकपणामुळं आपल्याला वाटतं कधी महाराज आपल्या समोर येणार, पण नंतर आपण वेगळंच वर्तन करत असतो. आलं का लक्षात. त्यामुळे ती सगुणाची वाटणारी इच्छा तात्पुरती असते आपल्याला. महाराज तर आपल्याला सांगतात की सगुणाची तुम्ही इच्छा धरू नका, नामामध्ये राहण्याचा अभ्यास करा, कारण मला सगुण दर्शन व्हावं हे सुद्धा आपला मीच दर्शवतं. आणखीन खोलातला भाव आहे. त्यामुळं अष्टसात्विक भाव येतील ते सद्गुरू कृपेने येतील. पण आपल्याला जो आत्ता भावनेचा भर येतोय तो जरी आत्ता आपल्याला आला तरी तो धरून ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय करावं, सकाळी आपल्याला महाराजांच्या आठवणीनं रडू आले, कधी एकदा महाराज भेटतील असं वाटलेलं आहे, पण दुपारी आपल्याला जर क्रोध आला असेल तर ताबडतोब क्षमा मागावी महाराजांची, किंवा क्रोध येतोय हे कळत असेल तर सकाळी आपण जे महाराजांच्या आठवणीत रडत होतो त्याला आठवावं की अरे आपण महाराजांचे आहे. अशा पद्धतीनं महाराजांना धरायचा अभ्यास करावा. म्हणजे हळूहळू आपण त्यांना मुरवू आपल्या आयुष्यामध्ये. मग नंतर गुरुकृपेनं अष्टसात्विक भाव येतील. नाम साधनेमध्ये आपण जो काही महाराजांनी
काय परत सांगा. नाम साधनेमध्ये जो काही महाराजांनी रस्ता सांगितलाय किंवा ज्या ह्याच्याने जायचं त्याच्यापासून आपण डायव्हर्ट होत नाहीये, तर याची एक स्वतःच्या अभ्यासासाठी काही अशी चेकलिस्ट बनवायची असते का, की म्हणजे जरूर बनवावी. आणि काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये? आपल्यात येणारी अस्वस्थता ही पहिली खूण आहे. म्हणजे महाराजांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गावरून आपण जात नाही आहे हे ओळखावं जेव्हा आपण अस्वस्थ होऊ. कुठल्याही कारणानं, आपल्या शरीराशी संबंधित कारण असेल, आपल्या कुटुंबाशी संबंधित असेल, आपल्या कामाशी संबंधित असेल, किंवा मगाशी म्हटलं जसं ट्रॅफिकमध्ये काहीतरी घडलं, अस्वस्थता आली. कुठल्याही कारणानं आपल्याला अस्वस्थता आली की समजावं की आपण त्या मार्गावरनं सरकलोय. कुठल्याही कारणानं चिंता आली की समजावं आपण महाराजांच्या मार्गावरनं सरकलोय. कुठल्याही कारणानं समजा दुःख झालं तर समजावं आपण महाराजांच्या मार्गावरून सरकलोय. कुठल्याही कारणानं सुख झालं तरी समजावं की आपण महाराजांच्या मार्गावरून सरकलोय. इतका सूक्ष्म तो अभ्यास आहे की आपल्याला बरं वाटतंय, म्हणजे आपल्याला बरं वाटतं ते आपल्याला देहाच्या मार्फत देहाचं बरं वाटतं, विषयांचं बरं वाटतं, आणि आपल्याला बरं वाटणं हे आपली विषयबुद्धी दृढ असल्याला निर्देशित करतं. म्हणून आपल्याला सुख होतंय, छान वाटतंय, कोणीतरी आपल्याशी चांगलं बोललं की आपल्याला आत बरं वाटतंय, ज्याला लोकेशणा म्हणतात ना, किंवा पैसा मिळाला की बरं वाटतंय धनेशणा, किंवा स्त्री किंवा पुरुष मिळाला की बरं वाटतंय म्हणजे दारेशणा म्हणा किंवा काय. याचाच अर्थ तिथं आपण महाराजांच्या मार्गावरनं सरकलेलो आहे. दुःखाच्या बाबतीत तर, चिंतेच्या बाबतीत तर, अस्वस्थतेच्या बाबतीत तर हे लागूच आहे. हीच आपली चेकलिस्ट आहे. आणि मग या मार्गावरती सपोज जर असं गृहीत धरलं की माझं उदाहरण घेतलं, मी कोरी पाटी आहे, मला यातलं काही माहिती नाही आहे या मार्गाबद्दल, तर मग अभ्यास करायचा असेल तर पहिली पायरी किंवा काही कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करण्यापासून सुरुवात, किंवा असं काय? नाही, पहिली पायरी जर आता आपण या सत्संगात आहोत आणि महाराजांची प्रवचनं ऐकतोय तर आपली पहिली पायरी आहेच की आपण पहिल्या पायरीवरतीच आहे. आणि कोरीपाटी असलेलीच बरी, काही नको आपल्याला पाठीवरती. नाम असावं आणि मी महाराजांची आहे एवढं पुष्कळ आहे, जन्मभर पुरतं. बाकी काही नको आपल्याला आपल्या पाठीवर. कोरी असलेली उत्तम आहे. तर त्या पहिल्या पायरीवर मस्त आनंदात राहा. मागे जेव्हा म्हणजे मागच्या सत्संगामध्ये असंच बोलताना हे झालं होतं डिस्कशन की नामजप करताना असं संकल्पाच्या दृष्टीने म्हणजे संकल्प केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही, अखंड नामस्मरणात असलं पाहिजे. पण ते ऐकण्याच्या आधीच जर संकल्प कोणी केलेला असेल तर तो संकल्प मुळीच करू नये असं नाही आहे. संकल्प नामासाठी आहे, संकल्पासाठी नाम नाही आहे. आपलं नाम व्हावं म्हणून संकल्प आपण करतो, म्हणजे टॉप प्रायोरिटी नाम होणं ही आहे. संकल्प कशासाठी आहे? आपल्याला जर रिकामा वेळ असेल तर सदुपयोग व्हावा, किंवा जास्तीत जास्त नामाची आपल्याकडनं बैठक व्हावी, आपल्याला काहीतरी नियम राहावा, म्हणून संकल्पांच्या योजना आहेत. पण मग कधी कधी असं होतं की म्हणजे संकल्प केलेला असलं तरी जसं तुम्ही म्हणालात नाम वाढावं म्हणूनच त्याच हेतूने संकल्प केलेला असला तरी नामजप करता करता त्या ह्याच्यामध्ये म्हणजे माळ घेतलेली असते किंवा काउंटर जे काही असतं, तर नामजप करता करता काउंटर हलत जात नाही किंवा मनी ओढलाच जात नाही. पण नंतर काही वेळाने असं वाटतं की आपण तर नामजप करतच होतो पण ते पुढे गेलंच नाही. मग त्यावेळेला द्वंद्व क्रिएट होतं की नामजप तर आपण करतच होतो पण आपण तर म्हणजे आता ते काउंट तर झालं नाही संकल्पामध्ये, कारण असं अंदाजाने काय काउंट करणार की आपण म्हणजे 2 तास गेले नामजप करत गेले तेवढ्या याच्यात जेवढी संख्या होती ती अंदाजाने कशी घेणार. तर मग हे कसं सोडवायचं? हाच घोळ होतो. म्हणूनच म्हटलं की आपण संख्येत अडकलं ना की हा घोळ होतो. नामाचं उद्दिष्ट नामामध्ये मुरून जाणं आहे. आपण नामामध्ये देहभान हरपून असं बुडून गेलं पाहिजे. मग आता जो देहभान हरपून बुडून जातोय नामामध्ये पण झोपला नाही आहे
हे ठळक अक्षरात बरं का, पण झोपला नाही आहे, नाहीतर घोरणारे पुष्कळ असतात. तसं नाही, झोपला नाही आहे पण नामाच्या चिंतनात बुडून गेलाय, त्याच्या हातातून माळ सटकणार, काउंटरवरचं मी बटन दाबतोय का नाही हे ध्यानात राहणार नाही. हेच तर उद्दिष्ट होतं नामाला बसण्याचं. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. पण संकल्प आपण हा नाम व्हावा म्हणून केलेला आहे, हे बाजूला राहून संख्येशी जास्त जोडलं जातं. मग संख्येला महत्त्व आल्यानंतर काय होतं, अरे बापरे मग संख्या पुढे गेली का नाही, काय झालं 10 मिनिटात, आत्ता 10 मिनिटं मग किती मी नाम लिहू, मग बापरे असं काहीतरी होतं आणि मग द्वंद्व क्रिएट होतं. म्हणजे आनंदासाठी नाम घ्यायचं आहे, आत्मानंदासाठी नाम घ्यायचं आहे, ते नाम व्हावं म्हणून संकल्प केलेला आहे. मग संख्येचं प्रयोजन आहे, पण ह्या सगळ्यामुळं आनंदालाच विरजण पडतं. असं होऊ देऊ नये. फक्त एवढंच, ज्यावेळी आपल्याला असं कळेल की काही काळ निघून गेला, त्यावेळी समजावं की आपण निकट गेलो थोडा वेळ महाराजांच्या, असं समजावं आणि पुन्हा आनंदानं पुढचा जप सुरू करावा. जप थांबू नये, हे त्याचं उत्तर आहे. दासबोधामध्ये 7व्या कुठल्या दशकात मला आता आठवत नाही, पण एक असं हे आहे की एक जीवाला स्वप्न पडलं म्हणून त्याला जीवभाव निर्माण झाला. त्याला त्या स्वप्नात आणखीन एक स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये त्याला त्याच्या काही इच्छा हे अशा पूर्ण कराव्यात असं स्वप्न पडलं. तेव्हा स्वामींनी असं म्हटलंय की जेव्हा त्याला असं कळतं की हे सगळं खोटं आहे, हे जग काही खरं नाही आहे, तेव्हा तो त्या स्वप्नातून जागा होतो. म्हणजे पण तरी तो त्या जीवभावातच राहतो, म्हणजे तो पूर्ण जागा होत नाही. तर हे मला नीट नाही समजलं. म्हणजे त्याला पूर्ण जागा व्हायचं असेल, सांगतोय त्याला ब्रह्मामध्ये लीन व्हायचं. ब्रह्माच तुम्ही मगाशी म्हटलात तशी काहीच जाणीव नाहीये. मग त्याला कसं कळणार की आपण स्वप्नातून खरोखर उठलोय? त्याच्यामध्ये एक मुख्य स्वप्न आहे आणि स्वप्नातलं एक स्वप्न आहे. स्वप्नातलं जे स्वप्न आहे ते आपला अज्ञान चाललेलं आहे. आलं का लक्षात? आत्ता जे आपण पाहतोय संसार आणि प्रकृतीमध्ये जे अनुभवतोय आपण, हे स्वप्नातलं स्वप्न आहे. अगदी सोपं आहे, लक्ष देऊ नाही का, म्हणजे अगदी सोपं आहे. हे संसार आपण चित्र पाहतोय ना, संसाराचं चित्र, हा जो अनुभव घेतोय आपण, ते स्वप्नातलं स्वप्न आहे. आणि मुख्य स्वप्न काय आहे? मी देह, हे मुख्य स्वप्न आहे. आलं लक्षात? मी जीव म्हणजेच मी देह. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण, म्हणजे मी म्हणजे हा देह आहे, हाच आपला जीवभाव आहे. हे मुख्य स्वप्न. हे जे स्वप्न आहे मी जीव किंवा मी देह, ते कोणाला पडलंय? ते जे पडलेलं आहे ते जीवालाच पडलेलं आहे. हेच तर समर्थांनी सांगितलंय. आत्म्याला मी जीव आहे, हे जीवाच्या, आपण जर त्या जीवभावात असलो म्हणजे त्या जीवाच्या दृष्टीने मी जीव आहे हे स्वप्न कसं? आपण जीवभावात असलो, मी जी आहे आणि मी आता मी स्वतःला मी जे समजते हे आता माझ्या दृष्टीने स्वप्न नाहीये. हेच तर स्वप्न आहे ना. नाही, ही जी फॅक्ट आहे तुम्ही म्हणताय ना, हेच स्वप्न आहे म्हणतात समर्थ. हो, पण ते स्वप्न कसं आहे, मी माझ्या मूळ स्वरूपात गेल्याशिवाय मला हे स्वप्न आहे कसं कळणार? बरोबर आहे. समर्थ म्हणतात मूळ स्वरूपात गेल्यानंतर स्वप्न जो भोगणारा आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, ज्याला कळतं की हे स्वप्न आहे तोच तिथे राहत नाही. त्यामुळे स्वप्नाचं प्रयोजनच उरत नाही. स्वप्नातलं स्वप्न झालं, जो हा संसार झाला, ज्याला स्वप्न पडलं तो जीव झाला. तो जीवभाव हे त्याचं मुख्य स्वप्न झालं. आलं लक्षात? जीवभाव हे ब्रह्माच्या अंशाला पडलेलं स्वप्न आहे का? नाही, जीवच आहे जो स्वप्नामध्ये आहे या भ्रमात आहे. मुख्य ब्रह्माला काहीच स्वप्न पडलेलं नाहीये. तेच ना, म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की त्याला काहीच नाही, निर्विकार. एकीकडे नाही, ती सत्य. जेव्हा आपण एकीकडे हा शब्द वापरतो ना, त्यावेळी आपण त्याच्यामध्ये विकल्प निर्माण करतो. तिथं विकल्प नाहीये. एकीकडे वगैरे शब्द नका वापरू. ब्रह्माच्या ठिकाणी निश्चलता आहे. ब्रह्म काहीही करत नाही. ब्रह्म पूर्णपणे स्थिर आहे. हा, मग पहिली जी जीवदशा येते ती कुणाला येते आणि कशी येते? हेच तर मगाशी मी म्हटलं ना, हा बुडणाऱ्यानं मी आलो कसा बुडायला इथे, असा प्रश्न उपस्थित करणं आहे.
हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित करताय हाच प्रश्न मागच्या सत्संगात झालाय. कमेंटमध्ये एकांनी असं लिहिलेलं आहे की पूर्ण समाधान झालं नाही, की कसं काय. हाच तर मगाशी विषय आला की जो बुडत आहे तो मी इथे आलो कसा असा प्रश्न विचारतो. म्हणजे तो प्रश्न कोणाला विचारतो? तेच हे जे प्रश्न करणं आहे की नाही, हे आपलं वेदांतिक ज्ञानातनं प्रश्न करणं आहे, म्हणजे शाब्दिक ज्ञानात नाही. शब्द भ्रम निर्माण करतो असं समर्थ जे म्हणतात ना, किंवा शब्द हा कलह निर्माण करतो, शब्द द्वैत निर्देशित करतो किंवा द्वैतामुळे शब्द येतो, हे जे समर्थ दासबोधामध्ये सांगतात, त्याच शब्दातनं हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे हा विचारणारा कोण आहे हे जर तुम्ही आत बघितलं तर तो आत्मा नाही आहे विचारणारा, तो तुमचा जीव आहे जो प्रश्न विचारतोय की तुम्ही मला मी स्वप्नात आहे असं म्हणताय, पण हे स्वप्न ब्रह्माला पडत नाही तर मी स्वप्नात कसं आलो असं जीव विचारतोय. पण हे जीव विचारत असताना जीव कुठल्या गोष्टींचा आधार घेतो? शब्द, विचार, तर्क या गोष्टींचा आधार घेतो. आणि हे सगळे आधार कुठं आहेत? हे सगळे जीवालाच जोडलेले आधार आहेत. म्हणजे व्यसनी माणूसच व्यसनी माणसाची समजूत घालतोय की अरे तू व्यसनी नाही आहेस, तू ठीक आहेस. होय ना, मलाही वाटते तू व्यसनी नाही आहेस, तू पण ठीक आहेस. असं दोन व्यसनी माणसं एकमेकांशी बोलत आहेत. आलं का लक्षात तुमच्या? असे हे प्रश्न आहेत उपस्थित करणं. म्हणजे जो निर्व्यसनी आहे त्याच्या लक्षात येतं की हे दोघं एकमेकांच्यात बोलतात. स्वप्न आणि स्वप्नातील स्वप्न हे मूलतः स्वप्नच आहे. समर्थ जे म्हणतात ती स्वप्न आहे आणि मग स्वप्नात स्वप्न पडलेलं आहे. मग त्या स्वप्नातल्या स्वप्नाचा आपण विस्तार पाहिला की हा संसार म्हणजे स्वप्नातलं स्वप्न आहे. जे मूळ स्वप्न आहे तो जीवभाव आहे. तुमचा प्रश्न आहे की ब्रह्माला मूळ स्वप्न पडलं कसं? हा प्रश्न विचारणारा जीवभावातला स्वप्नात असलेला आहे. स्वप्नात असलेला जो स्वतः आहे, जो स्वतः स्वप्नावस्थेमध्ये आहे, तो त्याच्या स्वप्नावस्थेबद्दलचा प्रश्न विचारतोय असं ते आहे. त्याच्याच पशी असलेल्या आयुधांना घेऊन बुद्धीला जीवभाव जो प्रश्न विचारतोय तो त्याचं स्वप्न कसं संपणार? त्याचं स्वप्नच संपणं म्हणजे जीवभाव आत्मभावामध्ये विलीन होणं. पण तिथं गंमत अशी आहे की माझं स्वप्न संपलं असं सांगणारा तिथं मी राहत नाही. तिथं अभेद स्थिती आहे म्हणून तो ब्रह्मभाव आहे. तिथे अद्वैत स्थिती आहे म्हणून तो ब्रह्मभाव आहे. त्याचं एकदा ते संपलं म्हणून त्याचा दाखला देताना समर्थ त्या ओघातच पुढं सांगतात की जसं तुम्हाला स्वप्न हे स्वप्न उरत नाही जेव्हा तुम्ही जागे होता, तसं जो ब्रह्मभावात शिरला त्याला मुख्य स्वप्न आणि स्वप्नातलं स्वप्न तर राहतच नाही. ते आधीच संपतं. पण मला हा मधला प्रश्न खूप दिवस हे होत होता की हा तुम्हालाच नाही अनंत वेदांती लोकांना लाखो वर्ष पडलेला प्रश्न आहे हा. पण हा प्रश्न जीवभावावरती पडतो. काही गोष्टी तुम्हाला अनुभवाव्याच लागतात. नामाचं प्रेम येतं, नाम प्रेम आतलं उत्पन्न करतं. नामामध्ये मनुष्य प्रेमभरानं नाचायला लागतो, रडायला लागतो. हे सांगून कसं कळणार? ज्याला अनुभव आलाय त्याला माहिती आहे की असं होतं नामानं. जसं तुम्ही म्हणाला महाराजांच्या आठवणीनं रडू येतं. तुमच्या ऑफिसमध्ये जे महाराजांना न मानणारे आहेत, नास्तिक आहेत, त्यांना हे खोटं वाटेल. त्यांना ते कळणार कसं? ज्यानं अनुभव घेतला आहे की महाराजांच्या आठवणीमध्ये अश्रुपात होतो त्यालाच माहिती आहे अश्रुपात कसा होतो. म्हणून समर्थ म्हणतात की विदेह स्थिती कुणाला कळेल? विदेहाला कळेल. त्याला समर्थांनी एक शब्द वापरला आहे की आड रानात फिरणाऱ्याला नाही, शब्दांनी तू आड रानात फिरतोयस असं श्रोत्याला ते म्हणतात. हे आड रानात फिरणं आहे की जीव कसा आला. जर ब्रह्मच आहे तर जीव कसा आला हे आड रानात फिरणं आहे. कारण हे विचारणं जीवभावावरती घडतं. त्याचं स्वप्न संपतं तेव्हा तो सांगायला परत उरत असतो. कसा उरणार? मिठाची बावली समुद्राचा तळ मोजायला गेली, वर आलीच नाही, समुद्रच झाली. मला मग याच्यावरती प्रश्न होता की जीव जेव्हा म्हणजे मरण पावतो आणि पुन्हा जन्म घेतो त्याच्या कर्माच्या ह्याच्याप्रमाणे, तर हे सगळं स्वप्नातच चाललेलं आहे ना. तर मग हे सगळं स्वप्नात चाललं असेल तर तो जेव्हा एखादं कर्म करतो आणि ते त्याचं कर्मफल भोगण्यासाठी पुढच्या जन्मात जातं, जर हे सगळं स्वप्नातच आहे तर मग कर्माचं हे त्याला कसं लागू होतं? कर्माचं कुणाला लागू होतं? देहाला लागू होतं, जीवाला लागू होतं.
आत्म्याला कर्म लागू नाही आहे, आत्म्याला पाप पुण्य पण नाही आहे, आत्म्याला भोगही नाही आहेत. हे सगळं जीवाला लागू होतं आणि स्वप्नात जीव असल्यामुळं जीव ते उपभोगतो. स्वप्नाच्या बाहेरच तो जर गेला, जसं मगाशी म्हटलं तसं जर तो गेला तर त्याला पाप पुण्य लागतच नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदू पाप पुण्य अंगा, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे काय अग्निरूप झाले म्हणजे काय, थोडा खोलातला अर्थ सांगतो. अग्नी सुषुम्ना नाडीला निर्देशित करते. सुषुम्नेच्या मार्गानं आम्ही अग्निरूप झालो म्हणजे सुषुम्ना मार्गानं जाऊन आत्मस्वरूपामध्ये मिळालो. आता मला पापही नाही आणि पुण्यही नाही, पण देह आहे त्यांना. ज्याला भूक लागेल, बायको ज्यांच्यावरती ओरडेल, ज्यांना लेकरं असतील, पण ते त्या भोगांमध्ये नाहीत. अशी ही अवस्था असते. त्यामुळं स्वप्नातलं जरी स्वप्न असलं आणि स्वप्नामध्ये जरी हा भोग असला तरी पण कर्माला तो भोग, कर्माच्या बरोबर तो भोग येतो, पण तो भोग जीवाला येतो, देहाला येतो. मी जो शुद्ध मी जो आहे, आत्मस्वरूप जो मी आहे, स्वरूप जे आपलं आहे, त्याच्या ठिकाणी तो भोग नाही, त्याच्या ठिकाणी कर्मही नाही. स्वप्नाचा विषय चाललाय म्हणून विचारतो. स्वप्नात काही लोकांना दृष्टांत होतात, काही लोकांना अनुभव होतो. मग त्याच्याशी आपण ते कसं खरं, म्हणजे ते खरं मानायचं का काय, ते कसं? काही सद्गुरूंचे असे दाखले आहेत ज्यांनी सांगितलेलं आहे की स्वप्नातलं तू काहीही खरं मानू नको. गुरुदेव रानडेंचं उदाहरण आहे. गुरुदेव रानडेंना स्वप्नात काही प्रचिती आली. भाऊसाहेब महाराज उमदीकर त्यांचे सद्गुरू, ते सांगत होते सद्गुरूंना जाऊन की असं असं स्वप्न पडलं. भाऊसाहेब महाराज म्हणाले स्वप्न आहे ते, दुर्लक्ष कर म्हणाले. मग याची गाठ तारतम्यानं बांधावी लागते. जसं मोरया गोसावींची गोष्ट आहे की मोरया गोसावींच्या स्वप्नामध्ये गणपती आले आणि त्यांनी त्यांच्या गणपतीनं स्वतःच्या तोंडातला विडा काढून त्यांच्या हातावरती दिला. आता हे स्वप्नात घडलं, पण तो विडा दिल्याची लाल रंगाची खूण मोरया गोसावींच्या हातावरती होती सकाळी. तर अशा घटनांचे तारतम्यानं अर्थ काढावेत. सद्गुरू प्रकृतीच्या पलीकडे आहेत, पण त्यांचा अधिकार असा आहे की ते कुठेही संचार करू शकतात. ते आपल्यासारखे नाहीत ना, पण आपल्यामध्ये येऊन आपल्याला नाम दिलं ना त्यांनी. गोंदवल्यात वावरले महाराज किंवा स्वामी अक्कलकोटात वावरले, सर्वसामान्य लोकांमध्ये वावरले, पण ते कुठं सर्वसामान्य होते, पण सर्वसामान्यांमध्ये आले ना. तसं जीवभाव मिथ्या आहे, स्वप्न सगळं स्वप्न आहे हे जरी खरं असलं तरी सद्गुरू सगळीकडे येऊ शकतात हे पण खरं आहे. याचा तारतम्यानं अर्थ लावावा. मग तो भ्रम आहे का नाही याची शहानिशा करायला सुद्धा मग परत देहातलेच सद्गुरू लागतात. जसे भाऊसाहेब महाराज उमदीकर होते गुरुदेवांसमोर, म्हणून ते म्हणाले की याच्याकडे दुर्लक्ष कर, हे खोटं आहे स्वप्न. आपल्या महाराजांच्या चरित्रातच आहे ना की देह म्हणजे सोडल्यानंतर एक 2-3 दिवसांनी ते तेलंगणातली लोक आली, मग त्यातल्या एका म्हाताऱ्या बाईला म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी एकदम अनुग्रह दिला. कारण देह सोडल्यानंतर महाराजांनी दर्शन दिल्याचे अनुभव आहेत, शंकर महाराजांचे अनुभव. म्हणून तर म्हणलं बरोबर, हो बरोबर, म्हणून तर म्हणलं हे तारतम्यानं जोडावं लागतं. होती माळ, तिने सगळ्यांना टाकली, सगळ्यांनी नमस्कार केला त्या माळेला. बरोबर की जसं मोरया गोसावींच्या हातावरचा डाग खरा होता, म्हणून या घटना घडतात, त्याचा तारतम्यानं अर्थ लावावा लागतो. जर माळ दाखवणाऱ्यानं खोटी माळ दाखवली तर सामान्य लोकांना कळणार नाही की हा खोटं बोलतोय, पण त्याचं खोटं त्याच्यापाशी राहतं. आणि खरीच माळ असेल तर ती खरी प्रचिती असणार आहे. त्यामुळं अशा गूढ गोष्टी आणि अशा अनाकलनीय गोष्टी परमार्थामध्ये घडतात, पण त्याचा तारतम्यानं अर्थ लावावा लागतो. आणि या गोष्टी सरसकट घडत नाहीत. म्हणजे महाराजांनी देह ठेवल्यानंतर तेलंगणामध्ये अनुग्रह दिले, पण 2025 पर्यंत दरवर्षी 50 जणांना अनुग्रह देत आहेत महाराज तेलंगणात, असं घडत नाही. सरसकट अशा घटना घडत नाही, अभावानं घडतात, विशिष्ट उद्देशानं घडतात, त्यामागे विशिष्ट कार्याचं काही प्रयोजन असतं म्हणून घडतात, बाकी काही नाही. शक्यतो पण कुणाला दृष्टांत आले किंवा अशी कुठली हे मिळाली तर ती आपल्या पुरतीच ठेवावी असं म्हणतात की तुम्ही ती शेअर नाही करायला पाहिजे. तर म्हणजे ते खरं आहे का? खरं आहे. आपली आलेली प्रचिती आपल्यापाशी ठेवावी. ज्यावेळी मनुष्य दुसऱ्याला सांगायला जातो त्यावेळी नकळत त्याचा अभिमान वाढतो आणि दुसऱ्याला सांगण्यातनं त्याला एक सुख मिळतं जे पुन्हा त्याच्या अहंकाराचंच सुख असतं. पुन्हा त्याचा अभिमान आणखी वाढतो.
त्यामुळे या गोष्टी करू नयेत. आपण आपल्या नामात राहावं. आलेल्या प्रचितीकडे सुद्धा ठीक आहे, महाराजांनी मला प्रचिती दिली, मी त्या मार्गावरती आहे, ठीक आहे, आणखी जोमानं साधना घडायला पाहिजे, एवढंच त्या प्रचितीतून घ्यावं. बाकी काही त्या प्रचितीतून घेऊ नये आणि आपली साधना आणि महाराजांचे पायाला घट्ट धरून राहावं. मी एक प्रश्न विचारतो. थोडं मोठ्यानं बोलू. जीवाला आत्म्याशिवाय चैतन्य नाहीये की नाही? म्हणजे आपण म्हणतो आता माझा हा देह आहे, पण या आत्म्याकडून माझ्या काही इच्छा व्यक्त होत असतात का, की मला हे असं करायचंय? नाही. हे कोण सांगतो मग? हा जीव सांगतो, आत्मा नाही करत. हे इच्छा हा गुण म्हणा किंवा दुर्गुण म्हणा, हा जीवाला चिकटलेला आहे. आत्मा निस्संग आहे. मगाशी जसा विषय झाला की आत्मा निस्संग आहे, आपल्या स्वरूपाला कशाचाही स्पर्श नाही, परमशुद्ध आहे ते. पण त्या आत्म्यामुळेच या देहाला आपण काही म्हणजे ही सजीव व्यक्ती आहे असं म्हणतो ना. हा, ही सजीवता आणि आत्मा यातला फरक सांगतो. ही सजीवता जीव चैतन्यानं येते आणि जीव चैतन्याच्या भोवती आपल्या संस्कारांचं आणि वासनेचं आवरण आहे. म्हणूनच हे जीव चैतन्य देहातून निघून गेलं की देहाला मृत मानलं जातं आणि त्या जीव चैतन्याबरोबर जे संस्कार येतात, ज्या वासना येतात, त्या घेऊन ते परत जन्म घेतं. आत्मा जन्म घेत नाही. म्हणजे जीवात्मा ऐका की आत्मा जन्म घेत नाही, कारण आत्मा मरणच पावत नाही. मरण शरीर पावतं. मग शरीर मरण पावल्यानंतर असं काय बाहेर पडतं शरीरातनं जे शरीरात होतं म्हणून शरीर जिवंत होतं, तर ते आहे जीवचैतन्य. त्याला जीवचैतन्यच शब्द आहे. जीवाची ती चैतन्यात्मक हालचाल आहे जी बाहेर पडती या देहातून आणि पुन्हा देह धारण करून जन्म घेते. आणि हे सर्व आत्म्याच्या अधिष्ठानावरती घडतं. जसं मी आत्ता या खोलीतनं पलीकडच्या खोलीत गेलो, पलीकडच्या खोलीतून इकडं आलो, पण छप्पर एकच आहे माझं, आलं की नाही? तसं आत्म्याच्या अधिष्ठानावरती हे घडतं, पण आत्मा याच्यापासून निस्संग राहतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज याला आकाशाची उपमा देतात की ढग येतात जातात, पाऊस पडतो न पडतो, पण ढग येऊन परत निघून जातात. आकाश आहे तसंच राहतं. माऊली म्हणतात आकाशात कुठं भेद आहे, तसं आत्मस्वरूप आहे तसं राहतं आणि हा जीव ये जा करतो. हीच तर त्याची फरफट आहे ना. आता असं बघा, आपण बाल्कनीत उभे आणि एक माणूस उगाचच ट्रॅफिकमध्ये फरफटत बसलाय तर आपल्याला त्याची दया येणार नाही का? तशीच संतांना जीवाची दया येते आणि मग ते म्हणतात की अरे तू फरफटत बसलायस विनाकारण, तू वर ये माझ्याकडं. आलं का लक्षात? असं ते जीव चैतन्य वरती जातं. म्हणजे जेव्हा ते त्याची आवरणं काढून टाकतं, ज्या आवरणांमुळं त्याला परत जन्म घ्यावा लागतोय, जे आवरण वासनेचं आहे, आलं का लक्षात? ते आवरण जेव्हा जीवाचं निघून जातं त्यावेळी तो स्वतःच आत्मरूप असतो हे त्यालाच कळतं. म्हणजे तिथं आत्म्याशिवाय आणि कुणी नाहीच आहे. खरं म्हणजे हे आत्म्यालाच कळून येतं की मीच तो आहे, मी तो आहे. हे ज्ञान जीवाला होत नाही, आत्म्यालाच होतं, त्याचं त्याला कळून येतं. म्हणून आत्म्याला स्वसंवेद्य म्हटलेलं आहे. मग आणखीन सूक्ष्मातला आणि तरकट प्रश्न मीच काढून तुम्हाला सांगतो बरं का, की मग तो आत्माच आहे ना, बरोबर? मग तो जर आत्माच आहे तर मग आत्मा गेला कसा नाही? मग जीव चैतन्य कसं काय गेलं? मग आत्मा का तिथं राहिला असं म्हणतो आपण? आत्मा कुठं गेला नाही असं म्हणतो, तर त्याचं जाणं येणं हे त्याच्या जडत्वामुळं होतं. जसं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर घरात होम केला की होमाचा धूर हलका असल्यामुळं छताला जाऊन चिकटतो, बरोबर आहे? पण जी जड वस्तू आहे ती खाली हालचाल करते. तसं वासनेमुळं जीवाला जडत्व आलेलं असतं. वासना जेव्हा बाजूला पडते तेव्हा जीवाचं जडत्व नष्ट होतं, जीव हलका होतो आणि हलका झालेला जीव परमात्म्यामध्ये मिळून जातो. तो जेव्हा मिळतो परमात्म्यामध्ये त्यावेळी परमात्म्यामध्ये माझ्यात काहीतरी आलं अशी परमात्म्याला जाणीव नसते. आत्म्यालाच कळतं की आपण मी आहोत, म्हणजेच आपण आत्मा आहोत. मग त्यावेळी जीवाच्या बाजूला असलेली आवरणं नष्ट झालेली असल्यामुळं तो मग जन्म मरणाच्या पलीकडे जातो. मग त्याला पुन्हा जन्म नाही.
आणि जन्मच नाही तर मग मरणाचा प्रश्नच नाही. अशा तऱ्हेनं तो संसार चक्रातनं सुटून जातो. म्हणून जे समर्थ म्हणतात, वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी. हाताकडे लक्ष देता ना तुम्ही, तो अडकलेला माणूस. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू. माझा पुढचा प्रश्न साधा आहे. म्हणजे मी असं ऐकलं होतं की आपण जो जप करतो तो कुठेतरी खर्ची होतो. म्हणजे आता मी काही इच्छा मागितली किंवा महाराजांना काही मागितलं तर त्याच्यामध्ये तो खर्च होतो असं मी ऐकलेलं आहे. तर ते खरं आहे? हो, खरं आहे. आपल्या इच्छा, वासना, मनातल्या अपेक्षा यांची प्रार्थना नाम घेत असताना करू नये. मी जे नाम घेतोय त्याच्या बदल्यात मला अमुक एक मिळेल अशा पद्धतीची इच्छा धरू नये. मी नाम घेतोय तर माझं भलं होईल, माझ्या घरच्यांचं भलं होईल, कुठलीच इच्छा धरू नये. इच्छा, कुठलीच इच्छा न धरता नाम घ्यावं. म्हणजे नामाची शक्ती राखून राहते, जशीच्या तशी राहते. चाळणीला म्हणजे भोकं पडत नाहीत त्या भांड्याला, त्याच्यात साठून राहतं नाम. फक्त नाम घ्यावं बास, आणि मग आपलं काम करत करत नाम घ्यावं. त्याच्यातून काही अपेक्षा, त्याच्यातून काही इच्छा येऊच देऊ नयेत. ओके, ते कळलं. आता दुसरं असं की महाराज ही माझी माऊली आहे आणि आपण एखादी गोष्ट आपल्याला खूप त्रास होत असेल तर आपण माऊलीशीच बोलतो. सो त्यावेळेला मग आपले महाराज आपला जप तिथे हे करतात का? म्हणजे माझी इच्छा असं नव्हतं, पुन्हा त्रास होतोय तर मी त्यांना सांगितलं तर मग त्यावेळेला ते माझा जप तिथे खर्च नाही, असं होत नाही. जप खर्च होतात म्हणजे आपल्या ज्या स्वार्थजन्य इच्छा असतात ना, मला मुलगा व्हावा, मग आणखीन एक मुलगा व्हावा, मग तो नीट शिकावा, त्याचं लग्न व्हावं, स्वार्थजन्य इच्छा ज्या असतात ना तिथे नाम खर्च होतं. हे तुम्ही ज्यांनी नाम दिलेलं आहे त्यांच्याकडेच तुम्ही परत प्रेम मागताय, तर त्यानं तुमचं नाम खर्च नाही होणार. महाराजांना प्रार्थना करून किंवा महाराजांची करुणा भाकून नाम खर्च नाही पडत. पण स्वार्थी विचारांनी नाम खर्च पडतं, उपासना खर्च पडते. खर्च होते याचा अर्थ समजून घेऊया बरं का आपण. बँकेत ठेवलेले पैसे खर्च होतात अशा अर्थानं ते खर्च होत नाही. ज्या कारणासाठी नाम वापरलेलं आहे ते कारण परत येऊन तिथं बसतं. म्हणजे कपडा स्वच्छ करायला साबण लावायचा, पण साबण लावत असताना त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा, मग डाग निघेल का? असं नाम खर्च होतं. म्हणजे नामाचा प्रभाव जिथं व्हायला पाहिजे तिथं आपण परत तो रोग आणून ठेवतो, म्हणून नाम खर्च होतं असं म्हणतोय. आलं का लक्षात? महाराज मला या अवस्थेतून सोडवा असं म्हटलं ते खर्च होतं का? हो, मला या अवस्थेतून सोडवा ही प्रार्थना नाम खर्च करणारी आहे. बघा, आपण म्हणतो आपला रोग असाध्य असेल तर आपण असं म्हणतो की मला यातून सोडवा. म्हणजे आपला रोग आणि आपला देह याच्यापासून आपण वेगळे आहे हे आपण या प्रार्थनेत कबूल केलं. पहा, ती वृद्ध झालेली बाई किंवा असाध्य रोग झालेला माणूस म्हणतो मला यातनं सोडव बाबा, म्हणजे मला हे दुःख नको, म्हणजे मी या देहाच्या दुःखापासून वेगळा आहे हे आपण मान्य केलं की नाही? आत्ता असेच आपण आनंदरूप आहे. आपण असे आनंदरूप असताना आपण आपल्या देहाला चिकटल्यानं आपली जी देहबुद्धी घट्ट झाली आहे त्या देहबुद्धीतनं आपण जर मला सोडवा म्हटलं तर नाम खर्ची पडलं. त्यापेक्षा असं म्हणावं महाराज मी तुमचा आहे. आता शरणागती जर असेल तर मग जे महाराज करतील ते माझ्या योग्यतेच आहे. म्हणजे माझ्यासाठी जे भलं आहे, माझं ज्याच्यात भलं आहे ते महाराज करतील. मग मी राहो अथवा मी जाऊ, माझ्या भल्याचं ते करणार आहेत. त्यामुळे त्यांना हे करा असं न सांगता मी त्यांचा आहे असं म्हणणं जास्त श्रेयस्कर आहे. मला एक असा प्रश्न आहे की आता हे माझे मिस्टर रोज जॉब करतात, मी काहीतरी करत असते दुसरे. म्हणजे मी जॉब करेनच असं नाही, पण जेव्हा आम्हाला म्हणतो ग माळ तरी हातात घेऊन बस, आतून खूप इच्छा असते मला करायला हवाय आपण जॉब, पण माझ्या हातात माळ येत नाही. म्हणजे असं का होतं? माझी मनातनं खूप इच्छा असते की आपण करायला हवा जॉब, आणि कधी होतो माझा हा जॉब? मला जेव्हा रात्री झोप नाही लागत तेव्हा मी जरी माळ नसेल तरी मी जप म्हणत राहते. ही तर जनरल तक्रार आहे. म्हणजे जनरल तक्रार आहे. म्हणजे मी खूप बेसिकच्याही मागे असेल कदाचित या
सगळ्या ह्याच्यामध्ये. मला कळतंय की आपण जप करायला हवा. आपण खूप अन्य गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतोय कारणाशिवाय, पण माझ्या हातून होत नाही. असं का होतं? त्याच्यासाठी म्हणजे माझी इच्छाशक्ती कमी पडत असेल. उत्तर सांगू? हो सांगा ना. कारण आपण ढोंगी आहे, खरे आपण खोटारडे आहे. आणि तुम्ही जेव्हा मला म्हणताय की माझी इच्छा आहे, हे तुम्ही खोटं सांगताय. हे त्याचं खरं उत्तर आहे. तुमची इच्छा ऐका, नाही आहे इच्छा. मी सांगतो ना, इच्छा नाही आहे. इच्छा तुमची आहे आणि केलं नाही असं होऊच शकत नाही. हे त्रिखंडात शक्य नाही. काय कमी पडते? इच्छा कमी पडते. इच्छा नाही आहे आपली आणि मायाकडनं नामस्मरण होत नाही असं न बोलता मी नामस्मरण करत नाही असं म्हणावं. आपल्याला संडासला लागली, मगाशी परवाच्या कुठल्या तरी सत्संगात आलेलो की गेलो नाही तर आता चड्डीतच होईल, जातो की नाही आपण? ती इच्छा आहे संडासाला जायची. न जाऊन बघा बरं. इच्छा आहे आणि आपण केलं नाही असं होत नाही म्हणजे आपण करत नाही म्हणजे आपली इच्छा नाही. हे त्याचं परखड उत्तर आहे. इच्छाच नाही आहे. इच्छा आहे तर तुम्ही बसणार, तर तुम्ही करणारच. चकार आहे तिथं. तो निर्धार कमी पडतो. कमी पडतो नाही, कमी आहे माझा. हा, पडतो नाही, आहे. करत नाही मी. माझी इच्छा नाही आहे, मी करत नाही. इच्छा आहे तर मनुष्य करतो. सांगणारही नाही की इच्छा आहे आणि करत नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे पण माझ्यातनं होत नाही यासारखं खोटं बोलणं काही नाही. हे खरोखर खोटं बोलणं आहे. तर पहिलं काय करावं आता? या खोट्या बोलण्यातनं बाहेर यावं. आपल्याशी आपण पहिल्यांदा खोटं बोललेलो आहे की आपल्याला इच्छा आहे. तर खरी इच्छा आणावी. मनापासून ठरवावं, निश्चय करावा की नाम घेणार. आणि तुम्ही ठरवलं, निश्चय केला की नाम घेणारच तुम्ही. तिथे काही अंतरच राहत नाही. निर्णयामध्ये आणि निश्चयामध्ये आणि कृतीमध्ये काही अंतरच राहत नाही. तुमचं लग्न झालं बरोबर, अर्थातच तुम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले असतील. घातलेले का? हार घातले. आता लग्नाच्या वेळी माझी इच्छा आहे तुम्हाला हार घालायची पण मी नाही घालू शकत आहे. माझ्या हातनं घातला जात नाही हार, हो असं म्हणतो का आपण? इच्छा आहे म्हणून तर भोवल्यावर उभं आहे आपण लग्न करायला, म्हणून हार आपण घालतो. इच्छा आहे तर कृती करतो मनुष्य. त्यामुळं संकल्प करावा की मी नाम घेणार. इच्छा निर्माण करावी. इच्छा झाली की कृती होते. इच्छा नाही आहे हे कबूल करावं. आपण खोटं बोलतोय स्वतःशी, हे आधी स्वतः कबूल करावं. हे कबूल केलं की निम्म काम झालं आपलं. त्या निम्म्या कामाकडे पुश मिळालाय या उत्तरातून. पण माझी कन्सिस्टन्सी पण नाही राहणार की. खरी इच्छा जर आली ना तर मनुष्य खरं नाम घेतो. दोन्हीकडे खरा शब्द आहे बरं का. खरी इच्छा आली जी आता नाही आहे, खरी इच्छा आली की खरोखर नामाला बसतो. आणि खरोखर नामाला बसल्यानंतर नाम सर्वसामान्य नाही आहे. नाम गोडी चाखवतं. नाम गोडी चाखवायला लागलं की परत परत नाम घ्यायला लागतो मनुष्य. हजारो लाखो लोक महाराजांमुळे नामाला लागले. ते नामाचं महात्म्य आहे. नामात गोडी आहे म्हणून नाम घेतात. नाही तर सगळ्यांनी माळा टांगल्या असत्या. का एवढे लोक नाम घेत आहेत? नामातून काहीतरी गोडी मिळते. ती गोडी मिळणार आपल्याला जर खरी इच्छा आली आणि खरं नाम घेतलं तर खरी गोडी मिळणार. असा तो क्रमच आहे. थांबूया आपण. जानकी राम.